subscribe to the channel and press the bell icon so that you will never miss any update. प्रॉपर मी सिंदेवाहीचा आहे. सिंदेवाही हे एक छोटंसं तालुक्याचं स्थळ आहे चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये. तुम्हाला याचे प्रिसाइजली लोकेशन सांगायचं म्हणजे ताडोबा ऐकलं असेल तुम्ही, खूप वाघासाठी फेमस आहे. त्याच्या बफर रिजनमध्ये हे छोटंसं गाव आहे सिंदेवाही. तिथंच माझं प्रॉपर बेसिक शिक्षण झालं, म्हणजे 1ली ते 4थी जिल्हा परिषदची शाळा, मराठी मीडियम. आणि मी माझ्या स्कूलिंगमध्ये म्हणजे त्या फॉर्मेटिव्ह इयर्समध्ये हे फार साधारण, मी अतिशय सर्वसाधारण मुलगा होतो. असं नाही की आपल्याला असं वाटू शकतं की 10वीत टॉपर, प्रत्येक क्लासमध्ये टॉपर, 12वीत टॉप करावं लागतं आणि त्यानंतर मग तुम्ही UPSC MPSC पास होऊ शकता, पण असं गरजेचं नसतं. त्यामागे एक मे बी दुसरं कारण असावं. माझे आई वडील दोघेही टीचर आहेत. वडील हेडमास्टर आहे आणि आई पण टीचर आहे. त्याच्यामुळे एक लहानपणापासूनच घरीच चांगली शिकवण होती. जरी आई वडील टीचर असले तरी पण त्यांनी फोर्सफुली कधीच बसवलं नाही अभ्यासाला की तू एवढा अभ्यास केलाच पाहिजे, तू क्लासमध्ये पहिलाच आला पाहिजे, असं कधीच झालं नाही. मी माझ्या पूर्ण 10वीपर्यंत वगैरे तर मी 16वा 17वा वगैरे असा माझा आवडता नंबर असायचा आणि तसेच मार्क्स पण मिळायचे. त्याच्यामुळे असं काही प्रेशर होतं. फक्त जो अभ्यास केला मी तो मला आवड होती म्हणून केला. कोणी फोर्स करते मला क्लासमध्ये काहीतरी नंबर मिळवायचा आहे त्याच्यामुळे नाही केला. त्यामुळे ती एक वेगळी बाब होती. त्यानंतर तिथंच एक हायस्कूल आहे, सर्वोदय विद्यालय. तिथे मी 5वी ते 10वी शिक्षण घेतलं. 5वीत असतानाचा एक छोटासा इन्सिडन्स आहे की प्रत्येक वेळेस आपल्या क्लासमध्ये टीचर येतात, कोणी गट शिक्षण अधिकारी येतात, ते एक मुलाला उभं करतात आणि विचारतात तुला मोठं होऊन काय बनायचं. मी जेव्हा 5वीत गेलो तेव्हा असाच इन्सिडन्स झाला. आमच्या वेळेस त्यावेळेसचं फेमस होतं की पोलीस बनायचं. माझ्या आधीच्या 5-6 मित्रांनी सांगितलं, त्यामुळे मला उभं केल्यावर मी पण सांगितलं की मला पोलीस व्हायचं आहे. पोलीस तेव्हा म्हणजे खूप पॉवरफुल आणि भारी असं काहीतरी असतं असं माझं होतं. पण ते उत्तर दिलं, पण मी त्याला सॅटिस्फाईड नव्हतो, कारण की ते माझं उत्तर नव्हतं. मी दुसऱ्याचं कॉपी केलेलं होतं. मी जेव्हा घरी गेलो आणि वडिलांना सांगितलं की असं असं इन्सिडन्स झालं, त्यांनी विचारलं मला आणि मी म्हटलं मग पोलीस व्हायचं आहे. बाबांनी म्हटलं की पुढच्या वेळेस असं कोणी येतील आणि विचारलं तर त्यांना सांगशील पोलीस व्हायचं असं नको सांगू, तू सांगशील कलेक्टर व्हायचं. कलेक्टर व्हायचं, ठीक आहे चालेल. मला तेव्हा पण कलेक्टर म्हणजे काय असतं हे माहीत नव्हतं. म्हणजे फक्त ते आपण रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर वगैरे बघतो हे तेवढंच कलेक्टर मला माहिती होता. हे नंतर माहिती पडलं की कलेक्टर हा पूर्ण जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो आणि त्यानंतर सेक्रेटरी आणि पॉलिसी मेकिंगमध्ये कलेक्टरचा इतका मोठा सहभाग असतो. म्हणजे कलेक्टर म्हणजे IAS हे मला नंतर माहीत पडलं. पण एक तेव्हापासून की बनायचं आहे, कलेक्टर बनायचं. त्याच्यानंतर मग जेव्हाही कोणी विचारायला आलं तर मी असं सांगायचं ठीक आहे मला कलेक्टर बनायचं आहे. तर त्यावेळेस माझं उत्तर हे वेगळं असायचं. क्लासमध्ये कोणीच तसं सांगणारं नसायचंच आणि जे पण विचारणारे असायचे ते अप्रिशिएट करायचे फार. अरे वा तुम्हाला कलेक्टर बनायचं आहे, त्यांना हे करायचं. मला असं वाटायचं की ओके मी काहीतरी भारी सांगतोय, काहीतरी चांगलं सांगतोय. आणि त्याच्यामुळे मी त्यानंतर डिग्रीपर्यंतही तसंच सांगत गेलो. पण ॲक्च्युअल अभ्यास माझा डिग्रीच्या फायनल इयरपर्यंत मी कधीही MPSC UPSCचा सुरू केला नव्हता. त्यानंतर हे 5वी 6वी असं माझं हे एक 9वीत असताना वडिलांचे मित्र आहे त्यांच्याकडे एक वर्कशॉप केला होता. इट्स अबाउट इम्प्रूव्हिंग एज्युकेशनल हेल्थ. म्हणून त्याच्यात ते तुम्ही जर कधी केला असेल काही क्लास तर निमोनिक्स शिकवत असतात. हाऊ अवर ब्रेन फंक्शन, सबकॉन्शियस माइंड काय असतं, वाचन कसं करायचं, नोट्स कशा काढायच्या. तर हे मी असं 9वीत असताना एक वर्कशॉप केलं होतं, 5 दिवसांचं होतं. तर त्याचा इतका फायदा झाला, ते मला फार लहानपणी समजून आलं की कसं अभ्यास करायचं असतं, कसं सिरियसली हे करायचं असतं. आणि त्यामुळे त्याचा फायदा आतापर्यंतही होत गेला. 10वीत 78.80% होते. त्यानंतर एक बाजूला गाव आहे ब्रह्मपुरी म्हणून, चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्येच आहे. तिथं मी 11वी 12वीला गेलो, कारण की मला कम्प्युटर सायन्स होतं माझं, मला बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट नव्हता. 12वीत 85% होते आणि त्यानंतर क्रॅश कोर्सला गेलो नागपूरला, जे प्रत्येक वेळेस आपण 12वी नंतर करत असतात. CET प्रिपरेशन केलं एंट्रान्सचं. त्यामध्ये चांगले मार्क्स होते, ॲव्हरेज मार्क्स होते. आणि त्यामध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी म्हणून असं ॲटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज आहे, जवळच आहे. इथनं लोणेरे म्हणून प्लेस आहे रायगड डिस्ट्रिक्टमध्ये. तिथनं माझं BTech झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधनं. तिथले 4 वर्ष फॉर्मेटिव्ह इयर्स आणि ते फार इम्पॉर्टंट होते इन द सेन्स दॅट की मी तसा फार लहानपणापासूनच ॲक्टिव्ह आहे की प्रत्येक याच्यात क्लासचं CR बनण्यापासून काही कोणतं इव्हेंट असेल ऑर्गनाईज करणं असेल किंवा कोणत्या याच्यात भाग घेणं असेल तर त्या याच्यात हे करायचो. पण ते इंजिनिअरिंगला मला अजून चांगला प्लॅटफॉर्म मिळाला.
एक होतं म्हणत की UPSC करायचं MPSC करायचं, पण ॲक्च्युअल अभ्यास तेव्हापर्यंतही मी सुरुवात केलेला नव्हता. त्यानंतर जेव्हा डिग्री झाली आणि फायनल इयरलाच प्लेसमेंट झालं होतं, कॉग्निझंट नावाची कंपनी होती. प्लेसमेंटला असंच बसलो होतं UPSC करायचं, पण म्हटलं एक असावं सेफ साईड म्हणून. आणि एक दुसरा फॅक्टर पण आहे त्याचा, मी तुम्हाला तो डिटेलमध्ये सांगतो की का हे करायचे असतात आणि का बरं या बाकीच्या एवढ्या एक्झाम्स दिल्या. कॉग्निझंटमध्ये प्लेसमेंट झालं आणि मोस्टली त्याच्यासाठी मग मी पुण्यात आलो, कारण की त्यांनी, आणि ही खूप चांगलं झालं की त्यांनी जॉईनिंग फार लेट दिली मला, 1-2-3 महिने म्हणजे मी पासआउट झाल्यानंतर. त्यामुळे मी पुण्यात होतो. आणि जसं दुसरं प्लॅन होता तसंच की मी इथं क्लास लावला, UPSCचा क्लास सुरू केलं होतं. तर इन द मीन टाईम काय झालं की जर मला UPSCच करायचं होतं, जर कॉग्निझंटचं नसतं तर मोस्टली मी दिल्ली वगैरेला गेलो असतो. पण ते कॉग्निझंटचं होतं आणि त्याच्यामुळे मग मी क्लासेसला इथून सुरुवात केली. आणि जेव्हा 2 महिने मी क्लास केला आणि त्यानंतर कॉग्निझंटचा मला हे आलं, कॉल आलं, त्यानंतर मग मी कंपनीत गेलो नाही आणि इथं फार इन्व्हॉल्व्ह झालो होतो मी याच्यात अभ्यासात. ती आवड निर्माण झाली आणि तेव्हापासून मग प्रिपरेशन स्टार्ट केलं. प्रिपरेशन जसं स्टार्ट केलं, ॲट द स्टार्ट यू विल नेव्हर नो व्हॉट इज युअर लेवल, की म्हणजे यावेळेसही याचं प्रत्येकाला वाटतं की मला बनायचं, मला UPSC पास करायचे, मला कलेक्टर बनायचं. पण त्यासाठी माझी लेवल किती, माझ्यात खरंच त्या ॲबिलिटीज आहे, किंवा कोणी मला असं सांगू शकतं की 100% मी पास होणारच आहे, मी या वेळेस या एक्झाममध्ये पास होणार आहे, असं कोणीच सांगू शकत नाही समोर. म्हणजे जो पण IAS म्हणजे पहिलं रँक पण जो येत असतो ना, तो पण एवढं कॉन्फिडेंटली कधीच सांगू शकत नसतो की त्याचं रँकमध्ये येणार आहे, कारण की ही त्या प्रोसेसची, त्या एक्झामची अनसर्टन्टी आहे. काही कमी जास्त होत असतात, सब्जेक्टिव्हिटी असते, एसेचा पेपर असतो, तिथं कमी जास्त मार्क्स झाले तर मग तुम्ही लिस्टच्या बाहेर असू शकता. त्यामुळे अशा सगळ्या अनसर्टन्टीज होत्या. त्याच्यामुळे आणि एकदम आपण बाहेर आल्यावर म्हणजे डिग्री नंतर अभ्यास सुरू केल्यावर स्वतःला टेस्ट करायचं असतं की माझी लेवल किती आहे, मला कुठपर्यंत करताय. क्लासमध्ये तर टेस्ट सिरीज आणि या बाकीच्या होत असतात, पण ॲक्च्युअलमध्ये म्हणजे ज्या आपण एक्झाम्स देतो तिथं तर महाराष्ट्राची असेल तर महाराष्ट्र लेवल, अदरवाईज कंट्री लेवल कॉम्पिटिशन असते, तिथं आपण कुठं स्टँड करतो. तर हे चेक करायसाठी एक्झाम्स देणं हेच एक पर्याय असतो आणि बिंदास द्यायचं. असं काही फेल्युअरचं भीती न ठेवता मी खूप सारे एक्झाम्स अपेअर करायला सुरुवात केली. LIC होतं, SBI, PO, UPSCच्या रिलेटेड UPSC CAPF एक एक्झाम घेत असतं. हे सगळं याची माहिती ठेवायचं. CAPF आहे असिस्टंट कमांडंटची एक CDS म्हणून एक्झाम असतं, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस, सांगतो मी त्याबद्दल डिटेल. आणि एक SSC म्हणून असतं, स्टाफ सिलेक्शन. UPSC सगळ्या क्लास 1 पोस्टसाठी रिक्रुटमेंट करतं भारतात, तसंच SSC हे क्लास 2 पोस्टसाठी करतं. स्टाफ सिलेक्शन बोर्ड, त्याचे वेगवेगळे रिजन्स आहे, वेस्टर्न, ईस्टर्न, त्याच्यानुसार ते सिलेक्ट करत असतात त्या पोस्टसाठी. हे नॅशनल लेवलवर. आणि अजून खूप सारे एक्झाम आहे, इंटेलिजन्स ब्युरोची एक्झाम असते, IB, रॉ आणि अशा साऱ्या. मी या सगळ्यांच्या प्रिलिम्स देत गेलो. आणि पहिल्या वेळेस कसं झालं, माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, मॅथ्स खूप चांगलं, आवड होतं लहानपणापासूनच मॅथ्स चांगलं आहे. आणि दुसरं होतं इंग्लिशमध्ये पण आवड आहे आणि तो पण चांगला सब्जेक्ट आहे. मॅथ्स आणि इंग्लिश हे 2 असे सब्जेक्ट आहे, जर तुम्हाला 2 येत असतील तर तुम्ही भारतातल्या कोणत्याही एक्झामची प्री कधीच फेल होत. हे इतकं इझी आहे. म्हणजे या 2मध्ये इतकं मास्टरी असेल. म्हणजे UPSCचा जो 3 वर्ष आधीचा पॅटर्न, त्याच्यात CSAT कंपल्सरी नव्हता, तर त्यावेळेस नुसतं CSATच्या बेसवर पास होता येत होतं. त्यामुळे इंजिनिअरिंगची मुलं खूप जास्त पास व्हायची. ॲटलिस्ट प्रिलिम्स, मेन्स पास करणं बिना अभ्यास होऊ शकत नाही. तर ते जसं UPSCचं होतं. MPSCमध्ये CSAT आत्ताही आहे आणि ते खूप, जर तुम्ही तुमच्या मित्रांना, सिनियर्सला विचारलं तर तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल की CSAT किती इम्पॉर्टंट असतं. आणि CSAT इज अबाउट बेसिक मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश, आणि त्याच्यात पॅसेजेस असतात, त्याच्यावरून उत्तरं शोधायची असतात, तर ते कम्प्रेन्शन. ते इंग्लिश आणि मॅथ्स हे जर 2 गोष्टी असेल तर तुम्ही कोणत्याही एक्झामची प्रिलिम्स पास होऊ शकता. तर असंच मी खूप साऱ्या एक्झाम दिल्या आणि सगळ्याची प्रिलिम्स पास झालो. LIC, SBI, PO किंवा या. आणि त्यानंतर सगळ्या याच्या मेन्स होत्या, सगळ्या याच्या मेन्स फेल झालो. मेन्स पास करणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे, कारण की त्या एक्झाम स्पेसिफिक तुम्हाला फार गोष्टी अभ्यास करायच्या असतात. प्रिलिम्स ही चाळणी परीक्षा असते फक्त. ती चाळणी इट्स अ स्क्रीनिंग टेस्ट. स्क्रीनिंगचा अर्थ की जसं UPSC 7 लाख मुलं देतात आणि फक्त 13,000 मुलं, जे आत्ताचं स्टॅट सांगतोय, ती मेन्स देऊ शकतात. तर मग जे नॉन सिरियस आहे, ज्यांचा अभ्यास नाही, तर त्या सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी, म्हणजे प्रिलिम्स ही बाहेर काढायची एक्झाम आहे आणि मेन्स इंटरव्ह्यू हे तुम्हाला घ्यायचं असते. तिथं पेनाल्टी मार्क्स नसतं. जसं
प्रिलिम्समध्ये कसं असतं, निगेटिव्ह मार्किंग असतं राईट, की चुकलं तर तुमचे मार्क्स कमी होतात. मेन्स आणि इंटरव्ह्यूला असं कधीच नसतं, चुकलेलं कमी होत नाही, ते तुम्हाला घ्यायसाठीच असतं, की तुम्हाला सिलेक्ट करायसाठी एक्झाम असतात. त्यामुळे त्या ह्या हाय लेवलच्या असतात आणि तिथं फार डेडिकेटेड प्रिपरेशन असं लागतं. तर जसं पहिल्या फर्स्ट इयर माझा म्हणजे मी त्या डिग्रीनंतर ही एक दुसरी डिग्री झाली UPSCसाठी करावं लागली अशी. तर तिथलं म्हणजे UPSCचं पहिलं फर्स्ट इयर, तर तिथं या सगळ्या एक्झाम्स दिल्या. थोड्या याच्यानंतर मला समजलं की LIC SBI PO करण्यालायक आहे, करू शकतो कधी पण, कारण की त्या 2 गोष्टीवर बेसिक असतं सगळं, इंग्लिश आणि मॅथ्स. पण मला ते करायचं नाही आहे, कारण की त्याचं जे प्रिलिम्स आहे किंवा मेन्स आहे हे फार जास्त डिमांडिंग आहे. म्हणजे त्याचं जे ॲप्टिट्यूड लेवल आहे और कम्प्रेन्शन आहे हे फार डिटेल्ड करावं लागतं, त्याला डेडिकेटेड टाईम द्यावं लागतं. जर मी ते दिला तर मग माझं मेन फोकस बाजूला राहील, त्याच्यामुळे मग मी त्या एक्झाम्स देणं सोडून देईन. मग अशा एक्झाम्सवर कॉन्सन्ट्रेट केलं की ज्याचा अभ्यास हा UPSC MPSC करताना होऊ शकतो. आणि UPSC MPSC करताना आणि प्रत्येक एक्झामची एक खासियत असते, तिचं काहीतरी स्पेसिफिक असतं, त्या पॅटर्न असतो, त्यानुसार तो तुम्हाला समजायचा असतो ती क्रॅक करण्यासाठी. तर त्यामुळे त्या एक्झाम्सचं 15 दिवस 30 दिवस आधी असं एक्झाम स्पेसिफिक केलं की त्या मग पास व्हायच्या. तर त्यामुळे मी LIC आणि त्या बाकीच्या एक्झाम नाही दिल्या. त्याच्यामागचं जसं तुम्हाला म्हटलं की मी कारण सांगणार होतो की एवढ्या एक्झाम्स का दिल्या, कॉग्निझंटचं का प्लेसमेंट घेतलं. तर आपण जेव्हा प्रिपरेशन करतोय, जेव्हा तुम्ही स्वतःसाठी ठरवलंय की मला UPSC करायचं, तर तुम्ही स्वतःला कन्व्हिन्स केलंय, ओके, ते तुमच्या आतमध्ये म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनाला समजावलं. आता आपल्या बाहेर पण खूप मोठं जग असतं, मॅन इज अ सोशल एनिमल. तुम्हाला खूप गोष्टी या कन्व्हिन्स करायच्या. सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट गोष्ट असते ते म्हणजे तुमचे आई बाबा, ज्यांना तुम्हाला हे पटवून द्यायचं आहे की मी एवढे एफर्ट्स घेतोय, मला अजून टाइम लागेल. त्यांचा तुम्ही म्हणजे हे बघा, कॉग्निझंटची मी नोकरी सोडली, तिथं माझा 4 लाखाचा पॅकेज होता, मी नोकरी आणि पगार सोडून जर हे करतोय, मी आई वडिलांच्या पगारावर डिपेंडंट आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांना तेवढं कन्व्हिन्सिंगली प्रूव्ह करावं लागतं की मी काहीतरी हे करतोय आणि माझे रिझल्ट्स येत आहेत. ओके, बाकीच्या एक्झाम्स का दिल्या, कारण की येस दिस इज माय ॲबिलिटी. म्हणजे मी त्याच्यानंतर आता जसं म्हटलं 5 मी सगळे तुम्हाला सांगेन ह्या पोस्ट सोडत गेलो. या इतकं सोपं नसतं की पोस्ट जेव्हा तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात जॉईनिंग लेटर आहे, तुम्ही त्या सोडणं, ते सोडत गेल्यानंतर त्याचं महत्त्व समजतं. पण ते तुम्ही दुसऱ्यांना कन्व्हिन्स करत असता की ओके यू हॅव दॅट ॲबिलिटीज, तुमच्याकडे ती क्षमता आहे. जरी माझं समोर मग सपोज UPSC MPSC नाही झालं तर मी ती एक्झाम पुन्हा देऊन पुन्हा ती पोस्ट घेऊ शकतो, अशी पण ॲबिलिटी आहे. त्यामुळे असं दुसऱ्यांना आपण कन्व्हिन्स करत असतो. त्यामुळे सगळ्यात मोठं फॅक्टर असतं ते तुमचे आई बाबा. त्यांना प्रत्येक वेळेस विश्वासात घ्यायचं, त्यांना सांगायचं माझं काय एफर्ट सुरू आहे, याच्यासाठी मी असं करतोय, त्यासाठी असं करतोय. आणि जेव्हा आई बाबा तुमच्या सोबत असतील तर मग बाकीच्यांचं काही महत्त्वाचं राहत नाही. मग ते तुमचे नातेवाईक असो किंवा मग फ्रेंड सर्कल असो, किंवा त्यांना तुम्ही कितीही कन्व्हिन्स करा, तुम्ही कितीही बोला, त्यांना जे ऐकायचं आहे तेच ऐकायचं असतं. आणि ते तुम्ही कितीही काही म्हटलं तरी ते दुसरा अर्थ निघू शकतो तिकडे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आईवडिलांना कन्व्हिन्स करायचं आहे की मला ही परीक्षा द्यायची आहे, याच्यासाठी एवढे एफर्ट्स लागत असतात आणि एवढी माझी तयारी आहे आणि मी एवढ्या म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष एवढं प्रिपरेशन करून मी काहीतरी रिझल्ट्स आणीन. आणि जर सपोज रिझल्ट नाही आला, प्रत्येकाचा प्लॅन असतात की जसं हे प्लॅन A आहे, जसं हा UPSC मला करायचं आहे, प्लॅन B असतो. सपोज तो सक्सेसफुल नाही झाला, 1-2 वर्षात मला यश नाही आलं, तर मी काय करणार. तर प्लॅन B पण त्यांना सांगायचं, प्लॅन B असतो की जसं MPSC, माझ्यासाठी प्लॅन B MPSC होता की ही अशी पोस्ट आहे की जिथं मला मिळाल्यावर मी लाईफ लॉंग कंटिन्यू करू शकतो. मी जसं बाकीचं म्हटलं की मी LIC SBIची एक्झाम सोडली, त्याचं कारण हे होतं की मला त्या याच्यात कधीच इंटरेस्ट नव्हता आणि मी ती लाईफ कधी जगू शकत नाही, लाईफ टाईम मी त्या याच्यात कधीही जाणार. ती त्या लेवलला चांगली पोस्ट आहे. ऑफकोर्स SBI PO होणं हे त्या बाबतीत काही हे नाही आणि ती त्या पर्सनला कोणाला दुसऱ्याला ती आवडू शकते, पण माझ्यासाठी ते नव्हतं. त्यामुळे मी तिकडे न जाण्याचं हे केलं. सेम की कॉग्निझंट त्या कंपनीत का नाही गेलो, तर तिथेही मला कधीच इंटरेस्ट नव्हता. इथलं म्हणजे जी हिंजेवाडीत जसे मित्र असतात आपले सगळे इंजिनिअरिंग पास झाले, मला त्या लाईफमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. पब्लिक सर्व्हिसमध्येच जायचं होतं आधीपासून, त्याच्यामुळे मी ते त्याबाबत कन्व्हिन्स होतो आणि अभ्यास प्रिपरेशन असं यांनी सुरू होतं की रिझल्ट्स येत आहे आणि प्रोग्रेसिव्हली मी एक एक्झाम क्रॅक करतोय. त्याच्यामुळे मग मी ते करत राहील. याच एक्झाम UPSCच का टार्गेट करायचं, आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो तुम्हाला जेव्हा इंटरव्ह्यूला जायला, व्हाय यू वॉन्ट टू बिकम अ IAS ऑफिसर, की IASच का बनायचं.
प्रत्येकाचं स्वतःचं जेन्युइन उत्तर असतं, ते स्वतःला शोधायचं असतं. माझ्या याच्यात केस असं होतं की माझे आई वडील दोघेही टीचर आहेत, पण ते सामाजिक कामात त्यांनी स्वतःला वाहून गेलाय. अंधश्रद्धा निर्मूलनमध्ये ते काम करत असतात. तुम्हाला माहिती आहे खूप साऱ्या सुपरस्टिशन्स असतात आपल्या समाजामध्ये. दाभोळकरांनी फार काम केलेलं आहे त्याच्याबद्दल. आमच्या एरिया विदर्भामध्ये श्याम मानव त्याच्याबद्दल काम करत असतात. तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये आई वडील आधीपासून आहे. मी लहानपणापासून मग त्या गोष्टी बघत आलो. म्हणजे माझ्या घरी पूर्ण आजूबाजू जिल्हा असेल त्याच्या बाहेरच्या गावातून खेड्यात पाड्यातून लोक येतात आणि ते त्यांची गाऱ्हाणं मांडायची. मी ते लहान याच्यात बघत राहायचो की काहीतरी गावातून वाडीत टाकून देतात, यांनी काहीतरी जादूटोणा केला आहे असं म्हणून त्यांना हे करत असतात. या प्रथा आत्ताही आहे. नरबळीसारख्या प्रथा होतात, लहान मुलांचा बळी दिला जातो आणि अशा खूप साऱ्या प्रथा असतात. मी हे लहानपणी बघायचो आणि बाबासोबत मी खूप सारे कार्यक्रम गेले. त्यांचे प्रत्येक गावात कार्यक्रम होत असतात, त्यांचं भाषण होत असतं, सभा असतं, तर त्याला मी प्रेझेंट असायचो. आईचे खूप सारे कार्यक्रम असतात, स्त्री शिक्षण आणि त्याच्याशी रिलेटेड. तर त्याच्यामुळे लहानपणापासून एक असं होतं की अशा काहीतरी फील्डमध्ये जायचं, सोशल सर्व्हिस करायचे. पण त्याच्या मागचं अजून एक सोशल सर्व्हिस विथ ऑथॉरिटी करायचे. म्हणजे IAS हे कसं असतं की तुमच्याकडे सोशल सर्व्हिस करायची असेल तर खूप सारे मार्ग आहेत. NGO मध्ये तुम्ही जाऊ शकता, स्वतःची संस्था स्थापन करा. असं UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये असंच म्हणतात ते, तुम्हाला समाजसेवा करायची असती तर NGO जाऊन बनवा, इथं येऊन IAS कशाला बनायचं आहे असं त्यांचा प्रश्न असतो. IASचं त्याबाबत वेगळं काय असतं की तुमच्या हातात गव्हर्नमेंट मशिनरी आहे, रिसोर्सेस आहे. तुमचा एक डिसिजन हे लाखो लोकांच्या जीवनात एक आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. ही एक ती पॉवर असते आणि हे मी पण असंच कन्व्हिन्सिंगली इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं आणि त्याच्यामुळे मग मी UPSCकडे वळलो. फर्स्ट इयर जसं म्हटलं की इतक्या साऱ्या एक्झाम्स दिल्या. प्री नंतर या बाकीच्या यांना मी परस्यू केलं नाही, LIC SBI, पण बाकीचे एक्झाम्स देत राहिलो की ज्या विदिन परव्ह्यू होत्या की म्हणजे याचा अभ्यास करताना, UPSCचा अभ्यास करतानाच त्या करता येणं जोग्या होत्या आणि असं काही जास्त खूप एफर्ट्स लागत नव्हते त्याला. त्यातली सगळ्यात पहिली एक्झाम होती माझी CDS होती, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस असते एक्झाम. ती आर्मीमध्ये एंट्रीसाठी खूप सारे चॅनल्स असतात. 10वी नंतर, 12वी नंतर NDA, टेक्निकल एंट्री असते डिग्री नंतर, आणि ही एक एंट्री असते, ही ऑफिसर लेवल एंट्री म्हणतात तिला. ही UPSC एक्झाम कंडक्ट करत असते CDS. तर ती एक्झाम जस्ट मी दिली आणि UPSCची मीन्स UPSC मी प्री कधीच फेल झालेलो नाही, UPSC और MPSC, त्यामुळे त्याचंही सुरू असायचंच ती सायकल, प्री मेन्स आणि इकडे मग या बाकीच्या एक्झाम. तर CDSचा त्याचा अनुभव खूप सुंदर होता. जर तुम्ही कधी कोणी गेले असेल तिथं मस्ट आहे, एकदा एक्झाम द्या. आणि फक्त मी भोपाळला होतो तिथं SSB तुम्हाला माहीत असेल, शॉर्ट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड असतो, त्याच्यात ती रिक्रुटमेंट प्रोसेस असते 5 दिवसाची आणि ते फार रिगरस असतं आणि इथं वन्स इन अ लाईफ टाईम काय म्हणतो एक्सपिरियन्स आहे, यू मस्ट टेक. ती एक CDS होती, पण तिथं 5 दिवस होतो, चांगला परफॉर्मन्स होता तिथं. म्हणजे स्क्रीनिंग असतं पहिल्या दिवशी, एक एक्झाम होत असते. म्हणजे आम्ही 350 जण होतो पहिल्या दिवशी. पहिल्याच दिवशी गेल्यानंतर टेस्ट होते, त्याच्यानंतर ती टेस्टचं रिझल्ट लागलं की 350 पैकी नंतर आम्ही 19 जण तिथं थांबलो. बाकीच्या सगळ्यांना त्याच दिवशी तिथं परत पाठवलं जातं. आम्ही फक्त 19 जण होतो, 19 जणही, आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या स्टेटमधले, पूर्ण भारताचे. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आणि एकदा जर पहिल्या दिवशी पास झाले तर मग 5 दिवस राहायला मिळतं. परफॉर्मन्स चांगला होता. शेवटच्या दिवशी पण इंटरव्ह्यू होता. त्यांनी विचारलं की काय करायचं आहे समोर, असं आर्मी आणि ते सगळं शोधत असतात. मी त्यांना तिथं फ्रँकली सांगितलं की मला UPSC करायचं आहे. आणि ते आर्मी आहे, त्यांना हे सिव्हिल्सचं हे बिलकुल आवडत नसतं. त्यांना माहीत होतं हे सिव्हिल्स करायचं, त्यामुळे तिथं मग सिलेक्ट झालो नाही. त्यानंतरची एक्झाम दिली होती CAPF म्हणून आहे, सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस साठी ती एक्झाम असतं. UPSCच कंडक्ट करतं. एक असते आर्मी आपली, त्यानंतर आहे पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन, जसं स्टेटचं पोलीस. त्याच्यामध्ये असतात हे पॅरामिलिटरी. पॅरामिलिटरी म्हणजे आपण जसं न्यूजपेपरमध्ये वगैरे ऐकलं CRPF, CAPF, BSF, ITBP, या सगळ्या फोर्सेस आहेत, राईट. तर यांचं जे रिक्रुटमेंट होतं हाय लेवलचं, म्हणजे ते असिस्टंट कमांडंट, म्हणजे UPSC ज्याही याचं रिक्रुटमेंट करतात, या सगळ्या क्लासहून पोस्ट असतात आणि त्या डिपार्टमेंटचे तुम्ही हेड असता. तर याचं सिलेक्शन होतं. तेही याच्यात पास झालो. प्रिलिम सोपं असतं, म्हणजे एका लेवल तुम्ही गाठली की ते फार इझी होऊन जातं कोणतीही एक्झाम पास होणं. पण त्याचे फिजिकल आणि इंटरव्ह्यूला गेलो. इंटरेस्ट नव्हता तिथं, पण मला तसं आर्मी बॅकग्राऊंडमध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे तिथून पण परत आलो.
पण जस्ट मी एक्सपिरियन्ससाठी CAPFचा जो इंटरव्ह्यू असतो तो जो UPSCचा इंटरव्ह्यू जे कंडक्ट करतात तोच पॅनल असतो सेम. त्याच्यामुळे तो खूप सारे मुलं पण एक्सपिरियन्ससाठी देत असतात. तो एक्सपिरियन्स खूप चांगला असतो. ती एक एक्झाम देण्यालायक असते. UPSCच्या अभ्यासाने तुम्ही CAPF पास होऊ शकता. इन द मीन टाईम एक न्यूजपेपरमध्ये असंच ॲड होती. मी सरकारी नोकरी म्हणून असं काहीतरी साईट होती त्याच्यावर सबस्क्राईब केलं होतं. तर डेप्युटी फील्ड ऑफिसर इन कॅबिनेट सेक्रेटरिएट अशी म्हणून पोस्ट होती. मी म्हटलं दिल्लीला राहायला मिळेल, कारण की एक कसं असतं UPSC जेव्हा प्रिपरेशन तुम्ही सुरू करता, 1 वर्ष माझा झाला, क्लास झाला होता, त्यानंतर सगळे सेल्फ मोडमध्येच असतात की स्वतःचा अभ्यास करायचा. तर अभ्यास झाला होता. त्यानंतर म्हटलं की अशी एक्झाम देऊ, दिल्लीत जर त्याचं पोस्टिंग असणार, दिल्लीत राहायला मिळेल, अभ्यासही करू समोरचं आणि दोन्ही गोष्टी होईल. त्यामुळे ती एक्झाम दिली. प्रिलिम्स पास झालो, मेन्स पास झालो. मेन्सला तर मुंबई सेंटर होतं, एकच कॉलेज सेंटर, त्यालाही खूप कमी मुलं आणि आजूबाजूच्या स्टेटमधून आले होते. मला एक्झॅक्टली माहीत नव्हतं. मला वाटलं सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट असेल फक्त. इंटरव्ह्यू झाला. त्यानंतर इंटरव्ह्यू होता. नंतर मला कॉल आला. इंटरव्ह्यू होता मुंबईला आणि तिथं पण एक विधान भवन जे आहे आपलं, त्याच्या बाजूला एक बिल्डिंग होती, त्यातलं टॉप फ्लोअर. तिथं कोणत्याही ऑफिसला काही नाव नाही, कोणत्याही ऑफिसरला काही नाव नाही. आणि त्यांनी मला क्लिअरली सांगितलं नाही ती पोस्ट कशाची होती. त्यांनी स्वतः सांगितलं नाही, ते डिस्क्लोज करू शकत नसतात. मला तिथल्यानंतर दुसऱ्या ऑफिसरने सांगितलं की रॉची पोस्ट. रॉ माहिती आहे तुम्हाला? एकता टायगर पाहिला असेल. हां, तसं ती रॉची पोस्ट होती. त्यात झालं माझं फायनल सिलेक्शन झालं होतं. इंटरव्ह्यूमध्ये घेतलं. इंटरव्ह्यू त्यांनी पूर्ण इनडायरेक्टली विचारलं होतं की लडाखला पाठवलं तर जाशील का, नॉर्थ ईस्टला पाठवलं तर जाशील का. म्हटलं हो, असं करायचं, फ्रिक्वेंट ट्रान्सफर असतात असं. त्यांनी तिथेही मला सांगितलं होतं की ही फार कमी लेवलची क्लास 2 पोस्ट होती, कमी लेवलची पोस्ट आहे म्हणे, यू शुड ट्राय फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. त्याला म्हटलं मी ट्राय करतच आहे म्हणून असं सांगितलं. तरी पण त्यांनी सिलेक्ट केलं होतं. त्याला जॉईन केलं नाही मी. दिल्लीला होतो. पण तो पण एक मोठं होतं की तेव्हापर्यंत माझ्या हातात काहीच नव्हतं आणि तुम्हाला हातात आलेली संधी तुम्ही ते रिजेक्ट करता हा त्याचं अपॉइंटमेंट लेटर. तर ती पण एक मोठं संधी होती. त्यानंतर चं सिलेक्शन होतं ते MPSCतूनच होतं. म्हणजे MPSCतून चीफ ऑफिसर ही पोस्ट होती. मुख्याधिकारी, आपल्याकडे नगरपालिका असतात, त्याचा जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड असतो तो मुख्याधिकारी असतो. MPSCचं प्रिपरेशन UPSC साईड बाय साईडलाच मी करत होतो. MPSC जर एकच अटेम्प्ट, जर मी नुसतं MPSC केलं असतं तर पहिलेच पास झालेलो असतो. पण UPSC करायचो, त्यामुळे MPSCला जेवढे दिवस मिळाले 10-15 दिवस, तर तेवढाच अभ्यास करून MPSC द्यायचो. असं करत त्या याच्यात पोस्ट होती. त्यानंतर लगेच ते जॉईन करायच्या आधीच UPSCची पोस्ट मिळाली, त्यामुळे MPSC जॉईन केलं नाही. मला UPSCचं पोस्ट मिळाली ही 3ऱ्या अटेम्प्टला. पहिला अटेम्प्ट सगळ्या प्रिलिम्स पास, जसं म्हटलं सगळ्या मेन्स फेल. सेकंड अटेम्प्ट, पहिली मेन्स का फेल झालो त्याच्यामागे कारण होतं की बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचा, त्याच्यामुळे रायटिंग स्किल्स डेव्हलप होत नसतात, इंजिनिअरच्या तेवढ्या खराब असतात. आणि ही UPSC ला फार डिमांडिंग असतात की रायटिंग, तुमचं थॉट्स एक्सप्रेस करता आलं पाहिजे आणि ते तुम्ही नेमक्या शब्दात मांडता आलं पाहिजे. जर असं करता येत असेल तर तुम्ही मेन्स क्वालिफाय होत असता. त्यामुळे पहिल्या मेन्समध्ये बिलकुल खूप कमी मार्क्स होते. ज्या गोष्टी माझ्या फॉल्ट्स होत्या ते मी शोधले. नंतर त्या मेन्समध्ये त्या याच्या गोष्टींवर वर्क केलं. सेकंड अटेम्प्टमध्ये प्रिलिम्स पास, प्रिलिम्स कधी फेल नाही झालो, तसं मेन्स पण पास आणि इंटरव्ह्यू दिला. सेम प्रोसेस होती MPSCमध्येच. म्हणजे पहिल्या याच्यातही असंच झालं. सेकंड MPSCमध्ये पण प्रिलिम्स पास, मेन्स पास, इंटरव्ह्यू, दोन्ही याचे इंटरव्ह्यू होते. पण मग अगेन इंटरव्ह्यू वॉज फर्स्ट टाइम आणि त्या याच्यात थोडं डिफेन्सिव्ह होतो आणि इंटरव्ह्यू याच्यात एक थोडे कमी मार्क्स मिळाले. म्हणजे MPSCची पोस्ट फक्त 5 मार्कांनी गेली आणि UPSCची 14 मार्कांनी सेकंड अटेम्प्टमध्ये. त्या याच्यावर वर्क केलं. मेन्समध्ये अजून रायटिंग प्रॅक्टिस केली, तिथला स्कोर वाढवला, इंटरव्ह्यूसाठी चांगलं प्रिपेअर केलं. थर्ड याच्यात MPSCमध्ये चीफ ऑफिसर पोस्ट मिळाली आणि त्याच वेळेस UPSCमध्ये ऑल इंडिया रँक 723 होता. IRS मिळालं मला, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस. कस्टम्स अँड ते एक्साईज वगैरे आता काही राहिलं नाही, GST आहे सगळं. कस्टम्स अँड GST ऐकत असाल तुम्ही सगळं. त्या याचं ऑफिसर, असिस्टंट कमिशनर लेवल असतं. UPSCच्या जेवढ्या पोस्ट असतात ना, या 26 वगैरे पोस्ट असतात, या सगळ्या एकाच लेवलच्या असतात इन टर्म्स ऑफ पे आणि पर IAS, IPS, IRS हे त्या यांनी एकच लेवलचे असतात. IRSची पोस्ट मिळाली आणि त्यानंतर पण UPSCचा अटेम्प्ट होता, त्याच्यामुळे अजून पुन्हा आत्ताची प्रिलिम्स दिली इम्प्रूव्हमेंटसाठी अटेम्प्ट, की पुन्हा आता IAS आणि IPS दोनच ऑप्शन आहे आता माझ्याकडे, तर त्या याच्यासाठी.
अकॅडमीमधून सुट्टी मिळत असते, म्हणजे माझं ट्रेनिंग फरीदाबादला असतं, हे दिल्लीजवळ आहे फरीदाबाद. तिथून मी सुट्टी घेतली 1 वर्षाची. आता माझी मेन्स झाल्यानंतर मग मी पुन्हा जॉईन करीन. सध्या मग त्याचाच मेन्सचा अभ्यास करतोय. तर अशी ती एक एकंदरीत प्रोसेस होती. काही महत्त्वाच्या गोष्टी, तिसरा अटेम्प्ट का लागला, तिसऱ्या याच्यात का पास झालो, पहिल्या याच्यात का नाही. आपल्याकडे खूप सारे एक्झाम्पल्स असतात, पहिल्या याच्यात पण होतात. हे फरक समजला पाहिजे तुम्हाला बेसिक, आणि तुम्ही कसं पहिल्या याच्यात होऊ शकता तुमच्या हातात आहे. पहिली गोष्ट, मी सुरुवात केली डिग्रीच्या नंतर. ओके, ही प्रोसेस समजणं, UPSC काय आहे, MPSC काय आहे, मी माझ्या अनुभवातून शिकलो. त्यामुळे त्याला ॲटलिस्ट 1 वर्ष लागतं. 1 वर्ष माझा ते समजण्यातच गेला. त्यामुळे पहिला अटेम्प्ट त्याच्यात गेला आणि त्यानंतर सबसिक्वेंटली मी स्वतःला इम्प्रूव्ह करत राहिलो, त्यामुळे तिसऱ्या याच्यात सिलेक्ट झालं. दुसरी गोष्ट की आपला बेस तेवढा स्ट्रॉंग नसतो. बेस इन द सेन्स की स्कूलिंग 12वी पर्यंत हे जे करतो ते, सपोज UPSCला तुम्ही अभ्यास करायचा, तर याचे जर तुम्ही वाचलं असेल की बुक्स काय लागतात, तर शेवटी जाऊन NCERTच वाचायचं. त्यामुळे पुन्हा ते बेसिक तेच आहे. जर तुमचं बेसिक किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावर खूप काही डिपेंडंट असतं. तुमची डिग्रीमध्ये किती चांगला अभ्यास केला. माझ्या डिग्री आणि याचा काही संबंध नव्हता. माझा ऑप्शनल पॉल सायन्स, त्याच्यामध्ये काही बॅकग्राऊंड नाही, त्यामुळे त्याच्यावर मास्टरी करण्यात टाइम लागला. आणि एकंदरीतच बॅकग्राऊंड प्रॉपर चंद्रपूर आणि तशा भागातून येतोय याबाबत काहीशी तेवढी इन्फॉर्मेशन नव्हती जी तुम्हाला एवढ्या आधीच्या स्टेजला मिळते. त्याच्यामुळे हे टाइम लागला. माझ्या वेळेस, मागच्या वेळेस ऑल इंडिया रँक 1 होती. टीना दाबी नाव ऐकलं असेल तुम्ही, राईट? टीना दाबी, फरक काय, ती तिच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झाली. तिचे आई वडील दोघे IES आहे, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. जसं IRS आणि हे असतं तसंच एक IES पण एक्झाम असतं ते. ती दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये श्रीराम कॉलेजची मुलगी आहे. श्रीराम कॉलेज हे भारतातलं सगळ्यात फेमस कॉलेज आहे. याच्यात BA पॉल सायन्स केलं त्याने. पॉल सायन्समध्ये ती दिल्ली युनिव्हर्सिटीत गोल्ड मेडलिस्ट, टॉपर. तुम्ही इमॅजिन करा, आई वडील याच्या एवढा बॅकग्राऊंड आहे, डिग्री अशा याच्यातून झाली. फर्स्ट याच्यात व्हायला, उलट यांनी जर सेकंड याच्यात पास द्यावं लागलं तर ते फार चुकीचं ठरेल. हे फर्स्ट टाइम एवढा बॅकग्राऊंड असेल, इतकी जर तुम्हाला माहिती असेल तर ऑफकोर्स ते हे मिळणारच. त्यामुळे माझं जेव्हा तिसऱ्या याच्यात झालं तर हा जो गॅप होता, जो एक सोशल गॅप असतो, तो भरून काढण्यात हा तिसरा अटेम्प्ट मला द्यावा लागला. त्यामुळे तुम्ही यू आर व्हेरी मच फॉर्च्युनेट इनफ दॅट तुम्ही एवढा लवकर प्रिपरेशन स्टार्ट करताय, एवढं चांगलं गायडन्स आहे. मी जेव्हा स्टार्ट केलं माझ्यासारखे असं म्हणजे टॉपर्स, रँकर्स ज्यांनी पास झालेला आहे, म्हणजे मी या प्रोसेसमधून गेलो आणि मी त्याच्यात सक्सेसफुल ठरलोय. त्यामुळे आय नो बेसिक थिंग्स की कुठं काय करावं लागतं आणि कुठं काय चुकतंय. असं गायडन्स मला कधीही नव्हतं मिळालं की टॉपर्स किंवा रँकर्सला बघितलं हे फक्त नुसतं पेपर किंवा दुरून काहीतरी स्टेजवर एखादा कार्यक्रम असेल तर. पर्सनली गाईड कोणीच करत नसतं, कोणाकडे वेळ नसतो. तुम्हाला एवढं ऑपॉर्च्युनिटी मिळतं, इतक्या जवळ तुम्हाला मुलं शिकवताय, तर त्याचा एक खूप चांगला इफेक्ट होऊ शकतो. आणि आपल्या या सगळ्या प्रोसेसचा आता रिझल्ट येतोय की म्हणजे तुम्ही जसं फर्स्ट इयर पासून सुरुवात करता, हे आत्ताच 3-4 वर्ष झाले ही पुण्यात सुरू झालेली आहे प्रथा आणि त्याच्यामुळे त्याचं रिझल्ट दिसत आहे. मागच्या वेळेस माझ्याच वेळेस अन्सार शेख पास झाला, तुम्हाला माहित असेल, BA इथंच डिग्री नंतर पहिला अटेम्प्ट, 21व्या वर्षी IAS. आधीपासून होतं, त्याचं बॅकग्राऊंड होतं, त्याला माहीत होतं काय करायचंय, चांगलं गायडन्स मिळालं, त्यामुळे तो तिथपर्यंत पोहोचला. त्यामुळे असं गायडन्स तुम्हालाही मिळालं की तुम्ही त्या याच्यापर्यंत नक्कीच जाऊ शकता. तुमचे जे हे महत्त्वाचे वर्ष आहे त्याला तुम्ही कसं युटिलाइज करता आणि किती चांगला अभ्यास करून घेता त्याच्यावर सगळं काही डिपेंडंट आहे. जेव्हा तुम्ही डिग्रीला आहे तर डिग्रीला दुर्लक्ष करून बिलकुल चालणार नाही. तुमचा डिग्रीचा अभ्यास सगळ्यात पहिले करायचा आणि सेकंडरी म्हणजे UPSC आणि जेवढा टाइम मिळेल त्या याच्यात न्यूजपेपर वाचणं असेल किंवा जे बेसिक सोर्सेस इथं सांगतील त्या गोष्टी वाचून आपला अभ्यास करायचा असतो. खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या टिप्स आहेत, पण तुमच्या याच्यानुसार की तुम्हाला काय ऐकायला आवडेल त्यानुसार मग मी सांगतो. तुमच्या क्वेश्चननुसार मग आपण अजून बोलू. काही स्पेसिफिक गोष्टी कोणत्या याच्यात डिटेल? हो, खूप चांगला प्रश्न आहे की MPSC आणि UPSC सोबत कसं. तुम्हाला एक ट्रेंड सांगतो, तुम्हाला हे माहीत नसेल, ह्या फार ॲनालिसिस करून येत असतात या सगळ्या गोष्टी. 3-4 वर्षाआधी जेव्हा हे आपले रिझल्ट्स लागायचे MPSC UPSC, तुम्ही कधी बघाल की UPSCचा जो टॉपर आहे तो MPSCचा टॉपर असायचा, सारखा असायचा. MPSC जो महाराष्ट्रातून पहिला आला तो UPSCतून पण यायचा. आता हा ट्रेंड तेवढा नाहीये. तुम्ही आताही चेक करायचे MPSC मधले जे पास झालेले नाव आहे ते UPSCची प्रीच पास होत नसतात किंवा UPSC करणारे जे आहे तिकडे IAS बनला पण इकडे MPSCची प्री निघत नसते. दिस इज मेनली बिकॉज ऑफ द चेंज इन द सिलेबस जो 3 वर्ष आधी झाला.
आधी दोन्ही याचा मोस्टली सारखा होता, एमपीएससी मध्ये ऑप्शनल्स होते आणि त्यामुळे दोन्ही याचा मुलं सारखे ऑप्शनल ठेवायचे. एमपीएससी रिटर्न होती त्यामुळे इकडचा फायदा तिकडे व्हायचा, तिकडचा इकडे व्हायचा आणि त्यामुळे दोन्ही मॅनेज करता यायचं. आता असं राहिलं नाही. एमपीएससीनी जोपासून चेंज केला त्याच्यात ऑब्जेक्टिव्ह आहे, सगळं 4 पेपर्स आहेत आणि नुसतं वस्तुनिष्ठ झालेली एक्झाम, त्यामुळे तो ॲडव्हान्टेज चालला गेला की दोन्ही सोबत करता येईल. युपीएससी मध्ये आत्ताही ऑप्शनल आहे आणि रिटर्न एक्झाम आहे, त्यामुळे त्याच्या रिक्वायरमेंट आणि त्याच्या स्किल्स ह्या फार वेगळ्या आहेत. त्यामुळे जेव्हा या दोन्ही गोष्टीचा अभ्यास करायचा मी म्हणतो, युपीएससी ही मोठ्या लेवलची एक्झाम आहे. ऑफकोर्स युपीएससी ही जगातली सगळ्यात कठीण एक्झामपैकी एक मानली जाते. युपीएससीची काठिण्य पातळी जर तुम्हाला माहीत करायची असेल तर प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू या तीनही फेजमधून जाताना, त्यामुळे युपीएससीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा खूप साऱ्या एक्झाम, जसं मी म्हटलं या बाकीच्या एक्झाम्स मी क्रॅक केल्या, CAPF, CDS और ती रॉची एक्झाम आहे, त्या सगळ्या प्युअरली ऑन द बेसिस ऑफ युपीएससीच्या अभ्यासातूनच. आणि मग जेव्हा एमपीएससीचं एक्झाम यायची म्हणजे प्रिलिम्स पासून सोपी होतं माझ्यासाठी, मी जसं तुम्हाला सांगितलं, पण मेन्स हे डिमांडिंग असतं. तर मग काय करायचो की मला वेळ कधीच मिळाला नाही, मी एमपीएससीचा फुल टाइम अभ्यास कधीच केला नाही, तर मग एमपीएससीतही टॉप केलं असतं, खूप क्लास 1 किंवा डेप्युटी कलेक्टर मिळाली असती. एमपीएससीत काय केलं, जेव्हा युपीएससीची मेन्स होती त्याच्या एकदा तर 2 महिने आधी एमपीएससीची मेन्स आली, तर मग थोड्या बहुत गोष्टी वाचल्या. एक पहिल्या अटेम्प्टला 15 दिवस अभ्यास केला. त्याच्यात वेगळं काय वाचायचं, तर जसं हे बघा बेसिक गोष्टी सेम असतात. समजा तुम्ही इंडियन कॉन्स्टिट्यूशन वाचता तर कॉन्स्टिट्यूशन तिथं पण तशीच आहे, इथं पण तसंच आहे, सगळं सेम असणार, राईट. भारताची हिस्ट्री, इंडियाज इंडिपेंडन्स, राईट, ते सगळं जी आहे हिस्ट्री ती तिथं पण आहे, ते इथं पण आहे. तर अशा कॉमन गोष्टी खूप साऱ्या कव्हर होतात. इकॉनॉमीचे बेसिक्स या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. वेगळं काय करायचं आहे, महाराष्ट्रासाठी काय करायचं असते, महाराष्ट्राचा इतिहास जो युपीएससीत नसतो, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राची इकॉनॉमी, महाराष्ट्राचं आणि इथलं स्पेसिफिक, जसं पंचायत राज आहे महाराष्ट्राचा ऍक्ट आणि इथल्या स्पेसिफिक गोष्टी वेगळ्या करायच्या असतात. तर त्यासाठी मग तेवढ्या जस्ट एक्स्ट्रा गोष्टी वाचायचो आणि एमपीएससी अपेअर केली. पहिल्या याच्यात हे झालं नाही, सेकंड याच्यात पहिलं जे केलं होतं त्या नोट्स रेफर केल्या आणि अजून ऍडिशनल केलं, त्यामुळे सेकंड याच्यात पासून इंटरव्ह्यू कॉल आला आणि तसंच ते एक बिट्स केलं. त्यामुळे पहिला फोकस हा तुमचा कधीही युपीएससी असू द्या, सोबत जेव्हा एमपीएससी द्याल त्यावेळेस या एक्स्ट्रा गोष्टी वाचायच्या. स्टँडर्ड बुक्स असतात, एमपीएससीचे बालभारती वाचावं लागतं, ते तेवढं रेफर केले एक्स्ट्रा पॉईंट्स की मग एमपीएससी पण मॅनेज करता येतं आणि तिला पण टार्गेट करता येतं. येस, नाही ऐकू येत नाही मला. हां, हो, नाही सेकंड इयर नाही, थर्ड इयर नंतर देता येतो. हो, अपियर्ड मध्ये देता येतो. सेकंड इयर नाही, थर्ड इयर अपियर्ड. थर्ड इयर अपियर्ड म्हणजे फायनल इयर अपियर्ड. फायनल इयर अपियर्ड हे बघा त्याच्या एलिजिबिलिटी बद्दल टेक्निकॅलिटीज आहे ही. 21 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि ते 21 वर्ष कधी कंप्लीट पाहिजे त्याची पण एक डेट असते त्यांचं, म्हणजे सगळ्या गोष्टी यांनी चालतात. म्हणजे जून आहे ते 1 ऑगस्ट असं काहीतरी त्यांची डेट असते, त्यावेळेसपर्यंत त्या एक्झामच्या तुमची 21 वर्ष कंप्लीट पाहिजे. आणि जेव्हा मेन्स एक्झाम द्याल त्या वर्षीची, म्हणजे समजा प्री दिली फायनल इयर करत असताना, पण मेन्स दिल्यानंतर मेन्सला डॉक्युमेंट मागतात ते आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस तर ते डॉक्युमेंट तुम्हाला समोर द्यायचे असतात. त्यावेळेस तुमची डिग्री कंप्लीट असायला पाहिजे. त्यावेळेस तुमच्याकडे हातात डिग्री ही 1 वर्षानंतर मिळत असते आपल्याला कॉन्व्होकेशनमध्ये, पण ते प्रोव्हिजनल डिग्री देत असतो कॉलेज की फायनल इयर तुम्ही पास झालं, ते तुम्हाला प्रोड्यूस करावं लागतं. या जर 2 गोष्टी केल्या तर त्यावेळेसही देतात. हा, एक मिनिट. सिलेबस कशाचं, युपीएससी, या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लासमध्ये झालाय, होणार आहे, क्लासमध्ये होईल तसं. हा, मी सिलेबस सांगायसाठी नाही आलोय तसं इथे. हा चांगला प्रश्न आहे की इंग्लिश और मराठीत प्रिपरेशन करायचं आहे. जसं मी माझं हे सांगितलं, माझं बॅकग्राऊंड पूर्ण मराठी मीडियमचा मुलगा आहे. 10वी पर्यंत मराठी होतं, 11वी 12वीला सायन्स होता आणि त्यानंतर इंजिनिअरिंग इंग्लिशमध्ये. त्यामुळे आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल विथ इंग्लिश, की मला एक्सप्रेस करायला इंग्लिश सोपं जात होतं, त्यामुळे मी इंग्लिश निवडलं. आणि त्याच्यात युपीएससीत एक असा इश्यू आहे, एमपीएससीत तुम्ही पूर्ण मराठीत करू शकता, युपीएससीतही आजकाल बऱ्यापैकी अवेलेबल आहे, बट खूप सारे स्टँडर्ड बुक्स आहेत आणि रेफरन्सेस आहेत ते फक्त इंग्लिशमध्ये आहेत.
त्यामुळे जरी तुम्ही मराठी निवडलं मीडियम, तरी पण असं नाहीये की तुम्हाला इंग्लिशपासून सुटले तुम्ही. इंग्लिशमध्ये खूप साऱ्या गोष्टी रेफर कराव्या लागणारच. स्टँडर्ड न्यूजपेपर इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू वापरतात, ते इंग्लिशमध्येच आहे. त्यामुळे समजण्यापुरती तरी इंग्लिश माहीत असायला पाहिजे. जे पण पास होतात ना, मराठी मीडियम आहेत सगळे मुलं, त्यांचं असं नसतं की इंग्लिश वाईट आहे. इंग्लिश येतं त्यांना, पण त्यांनी एक्सप्रेस करायला मराठीवर जास्त प्रभुत्व आहे म्हणून ते मराठी घेत असतात. त्यामुळे तो एक फरक असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या कम्फर्ट लेवलमध्ये बघा, एफर्ट्स टाका की इंग्लिशमध्येच तुम्ही करू शकाल. असं नाही म्हणत की इंग्लिशवालेच पास होतात किंवा हे होतात, पण ती आली पाहिजे लँग्वेज, आणि ते तुम्हाला खूप महत्त्वाचं ठरेल. युपीएससीत अजून एक स्टेप कशी वाढते की स्टँडर्ड इंग्लिश बुक्स आहेत, त्याला मग ट्रान्सलेट करा आणि ते मराठीत पुन्हा हे करून मग ते मराठीचं वाचा. त्यामुळे असं हे करण्यापेक्षा इंग्लिश हे बेटर असतं. अदरवाईज जर तुमचं मराठीत प्रभुत्व असेल, मराठी करत असाल, तर मराठी पण बऱ्यापैकी करता येतं. एक 5-6 वर्ष आधी अशी सिच्युएशन होती की दिल्लीला जावं लागायचं. दिल्लीचा जो हाईप असायचा की दिल्लीत गेल्यावरच UPSC होते, आणि हे आता कम्प्लिटली चेंज झालेलं आहे. म्हणजे पुण्यात राहून ह्याच्यात मी माझं पूर्ण प्रिपरेशन पुण्यातूनच केलेलं आहे. दिल्लीला एकदा जस्ट टेस्ट सिरीजला गेलो होतो 2-3 महिने, त्यानंतर परत आलो. कारण की मी तिथं जाऊन तोच फरक बघितला की इथं राहून पण होतं, जे सगळं तिथं आहे ते इथं आहे. इथं उलट फारच चांगलं आहे त्यापेक्षा. तिथलं क्लास, जसं ते वजीराम रवी नाव ऐकलं असेल तुम्ही, एका वेळेस 400-500 मुलं बसलेले असतात. त्या टीचरला काय पर्सनल अटेन्शन देईल ते तुम्हाला काय पर्सनली सांगतील तुमच्या एफर्ट्स. एका लेवल नंतर UPSC मध्ये तुमची रायटिंग स्किल आहे, या सगळ्या गोष्टी पर्सनल असतात की तुमचं स्वतःची स्टाईल असते, त्याच्यात इम्प्रूव्हमेंटची गरज असते. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला त्या टीचरशी कॉन्टॅक्ट असतो, जे आपल्याला इथं मिळतं, जे दुसरीकडे मिळू शकत नाही. इथं जो पुण्याचा जो जेन्युइननेस आहे तो आजही त्याच्यामध्ये टिकला आहे. ते एफर्ट्स, तो फायदा हा इथं मिळू शकतो. त्यामुळे पुण्यात प्रिपरेशन होतं, आणि इथं जसं आता सगळे पब्लिकेशन आहे, खूप साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी नोट्स हे मराठीत अवेलेबल आहे, गायडन्स आहे. त्यामुळे जर मराठीतही करायचं असेल तर मराठीत करा बिंदास्त, पण इंग्लिशचं बाऊ करायचं नाही. इंग्लिशसाठी एफर्ट्स घ्या की इंग्लिश तुम्हाला समजेल, रिटर्नमध्ये पण आणि बोलण्याची पण प्रॅक्टिस करा, दोन्ही. हो, हे मेन्ससाठी ना एक कम्प्लिटली डिफरंट आहे माझं. म्हणजे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आणि UPSC या दोन याच्या रिक्वायरमेंट. मी एका याच्यानंतर बघतो, जेव्हा मी प्रिपरेशन स्टार्ट केलं मला फार आनंद व्हायचा की या गोष्टीबद्दल मला माहिती पडतंय की हिस्ट्री आहे भारताची, जिओग्राफी आहे, सायन्स शिकतोय, बाकीच्या गोष्टी शिकतोय, ज्या गोष्टी मी कधीच एवढ्या डिटेल आणि एवढ्या मॅच्युअरली कधीच अभ्यास केलेला नाही, ज्या गोष्टी मला आधीपासून करायच्या होत्या. जर मला इतकं माहित असतं तर मी मोस्टली BA वगैरेच केलं असतं, जर मला रेट्रोस्पेक्टिव्हली जर विचारलं तर. कारण की इंजिनिअरिंगचा असा काही डायरेक्ट फायदा नव्हता. डायरेक्ट इन द सेन्स की इलेक्ट्रॉनिक्स आणि किंवा असं काही विचारत नसतं UPSC और MPSC. बट इनडायरेक्टली काय फायदा असतो, इंजिनिअरिंग ही त्या मानाने बाकीच्या डिग्रीपेक्षा कठीण आहे. इंजिनिअरिंगपेक्षा कठीण डॉक्टर असतं MBBS, त्यानंतर इंजिनिअरिंग, आणि मग बाकीचे जर आपण एक साध्या लेवलवर जर कम्पॅरिझन केलं तर इंजिनिअरिंगमध्ये ती सवय लागली की कठीण पुस्तकं वाचायची, इंग्लिश चांगली झाली, ग्रास्पिंग पॉवर वाढतं, ॲनालिटिकल पॉवर वाढतं, विचार करायची क्षमता वाढतं, मॅथ्स चांगलं झालं. या सगळ्या गोष्टींचा इनडायरेक्टली फायदा नंतर मग इकडे झाला. पण जेव्हा मी इकडे सुरुवात केली ना UPSC साठी, तर या सगळ्या स्टार्ट फ्रॉम द स्क्रॅच की इतिहास वाचायला लागलो, जिओग्राफी वाचायला लागलो, तर तेव्हा मी एकदम शून्यापासून सुरुवात होती. कारण की पहिली गोष्ट मी ते इंग्लिशमध्ये वाचत होतो. मी काहीतरी शाळेत वाचलंय ते मराठीत होतं, आणि ते पण मला काही आठवायचं नाही, कारण की एवढं काही खूप भारी नव्हतं आमच्या शाळेतही टीचर. त्यामुळे इथपासून ही पहिलीच सुरुवात होती. त्यामुळे पण एक वेगळा अँगल मिळाला, कारण की आपण विचार करा, तुम्ही 8वीत असताना त्यावेळेस ते पुस्तक वाचलेलं, आता तुम्ही डिग्री करत आहात आणि डिग्री करून, मी तर डिग्री करून ते पुन्हा पुस्तक वाचेन, तर त्याच्यातून वेगळे अर्थ आणि खूप जास्त समजत असतं. त्यामुळे तो अँगल फार वेगळा असतो. तर तसं एक नवीन समज गळत गेली, मला फार इंटरेस्ट होता त्याच्यामध्ये. तर इंटरेस्टिंगली मी सगळ्या गोष्टी कव्हर करत गेलो, करताना स्वतःच्या नोट्स काढल्या, आणि त्या सगळ्याचा फायदा झाला. कोपअप करून घेतलं. इंजिनिअरिंगशी रिलेटिव्हली हे फार इझी होतं समजणं. ह्याच्यात काय असं खूप रॉकेट सायन्स किंवा खूप असं काही नसतं. त्यामुळे खूपदा म्हणतात की बिना क्लासची पण काही गरज नसते, सेल्फ स्टडी पण खूप लोक करतात. त्यामुळे त्या गोष्टी सगळ्या कोपअप केल्या, आणि त्या याच्यात मग मी प्रिपरेशन तसं सुरुवात केली. सॉरी, पुन्हा नाही, मला ऐकू येत. हो
की त्यावेळेस हा अच्छा अच्छा हा हा सीडीएसची प्रोसेस ही फारच इंटरेस्टिंग आहे. UPSC मध्ये सध्या एक वाद चालू आहे की रिफॉर्म करायचा आहे UPSC प्रक्रियेमध्ये. UPSCचा कसं असतो, इंटरव्ह्यू असतो, 5 पॅनल मेंबर असतात, अर्धा तास इंटरव्ह्यू चालतो, अर्धा ते पाऊण तास. अर्ध्या तासात त्या व्यक्तीविषयी हे पूर्ण काही समजून येत नसतं. त्यामुळे आम्ही खूपदा, आणि ते खरंच त्यामुळे सब्जेक्टिव्हिटी आहे, खूप जणांना डिझर्विंग असतात, त्यांना मार्क मिळत नसतात, काही जणांना मिळून जात असतात. त्यामुळे ती एक फार प्रॉब्लेमॅटिक झालेली आहे. तर त्याला जेव्हा आम्ही सजेस्ट करतो ना UPSCच्या इंटरव्ह्यूच्या जागी काय असायला पाहिजे, तर ती ही CDS सारखी सिस्टीम आहे जी 5 दिवसाची सिस्टीम असतात. ही इतकी डिटेल्ड आणि थॉट आउट केलेली प्रोसेस आहे जी SSBची. म्हणून तुम्हाला एकदा म्हटलं की मस्ट यू हॅव टू अपिअर इन दॅट एक्झाम. ती अपिअरच करा, त्याच्यातच खूप खास गोष्ट आहे. त्यांनी जसं म्हटलं की ती पहिल्या दिवशीची एक्झाम काय असते, जेव्हा ते 350तून फक्त 19 मुलं राहत असतात. पहिल्या दिवशी गेल्या गेल्या जस्ट थोडंफार इंट्रोडक्शन असतं, तिथलं आर्मीचं जेवण आणि बाकीच्या गोष्टी पण ह्या तर खूप चांगल्या असतातच. त्यानंतर पहिलीच टेस्ट होते. त्या टेस्टमध्ये काय असतं, एक फक्त 2 मिनिटासाठी तुम्हाला एक मोठं प्रोजेक्टर असतं, त्याच्यावर एक चित्र दाखवतात. ते चित्र फार कॉम्प्लेक्स असतं. म्हणजे तिथं काय असेल की असं काहीतरी रस्त्याचं सीन आहे, अपघात झालेला आहे, खूप सारे असे ऍक्टर्स, म्हणजे तिथं काहीतरी मुलं मुली दाखवले आहेत, ते काहीतरी करतायत, ते ऍक्सिडेंट आहे, कोणाला तरी वाचवत असेल असं चित्र, किंवा दुसरं काहीतरी निसर्गाचं चित्र, काहीतरी मोडतोड सुरू आहे, अशी चित्र असतात. तर ते चित्र फक्त 2 मिनिटासाठी फ्लॅश होतात. त्यानंतर तुमच्याकडे 5 मिनिट असतात. त्या 5 मिनिटात त्या चित्रात जे दिसलंय ते तुम्हाला त्याच्यावर स्टोरी बनवायची असते, तुमची स्वतःची स्टोरी. काही पण बनवू शकता. मग त्याचे खूप सारे टेक्निक्स आहेत, त्या मी आधी प्रिपेअर करून गेलो होतो त्याचं. तर कसं असतं की ते जे तिथं जे दिसत असतात, सपोज कोणी माणूस आहे, मुलगा आहे, त्यांना नावं द्यायची असतात की राजू आहे, तो हे बघतोय, त्यांनी मग असं केलं आणि असं झालं. तर ती एक स्टोरी बनवायची असते. ती स्टोरी 5 मिनिटात लिहायची असते. लिहिल्यानंतर ती स्टोरी ते चेक करत नसतात. त्यानंतर 1-2 तासानंतर छोटे छोटे ग्रुप्स बनवले जातात. त्याच्यामध्ये डिस्कशन होतं, आपलं ग्रुप डिस्कशन सारखं. तिथं तुम्हाला तुमची स्टोरी 5 मिनिटात वाचून दाखवायची असतं आणि तुम्हाला डिबेट करायचं असतं की तुमची स्टोरी ही दुसऱ्यापेक्षा चांगली कशी आहे. आणि तिथं हे असतं, तुमचं बोलण्याची स्किल बघत असतात, तुम्ही किती कन्व्हिन्सिंगली मांडता, त्या सगळ्या गोष्टी त्यात चेक करत असतात. ही छोटीशी प्रोसेस आहे, पण याच्यात तुमचं सगळ्या गोष्टी पणाला लागलेल्या असतात. एक दुसरी सायकोलॉजिकल टेस्ट असतात, एक 2-3 टेस्ट असतात पहिल्या दिवशी, त्या याच्यातून हा पूर्ण हे असतो. त्या याच्यात ती एक सायकोलॉजिकल टेस्ट असते. त्याच्यामुळे स्कॉलरशिपच्या वगैरे जशा एक्झाम्स असतात त्या टाईप थोडे क्वेश्चन्स असतात आणि त्याचं इव्हॅल्युएशन होतं. त्याच्यानंतर तो रिझल्ट लावतात. त्याच्यामध्ये जे स्क्रीन इन होतात, बाकी ज्यांना राहावं लागतं, बाहेर जावं लागतं. त्याच्यात एक सगळ्यात मोठा जो हे होता, फॅक्टर होता, तो म्हणजे असते तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. म्हणजे मी या प्रोसेसमध्ये आलो, जेव्हा UPSC प्रिपरेशन स्टार्ट केलं, माझं सगळ्यात आवडती गोष्ट तीच होती की जेव्हा जेव्हा मी वाचतोय तर मला माझ्या सभोवतालाविषयी सगळ्या गोष्टी अजून माहिती होत आहे. पेपर वाचतो तर तिथल्या गोष्टींचा अर्थ लागतोय की ही गोष्ट असं का होत आहे, प्रेसिडेंट रूल का असतं, पॉलिटिक्स काय असतं, असं का वेगळं आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती होत राहताना खूप चांगलं पर्सन म्हणून आपण घडत असतो. तर तोच एक तिथला पण तो फायदा होता CDSचा. मी हे सगळं अभ्यास करून गेलेलो होतो. तिथं जे बाकीचे पण मित्र, जेव्हा 19 आम्ही मुलं होतो शेवटी, तर 18 बाकीचे फार घाबरायचे माझ्यापासून, कारण की मी एकटा त्याच्यात UPSC करणार होतो, सिव्हिल सर्व्हिसवाला, आणि बाकीचे हे नुसतं ते बिचारे डेडिकेटेडली CDS वाले होते. ते मला फार गिल्टी वाटायचं की ते एवढं हे करून त्याच एक्झामसाठी आले आणि मी हे करायचं. मी त्यांना फार कन्व्हिन्सिंगली सांगायचो की माझी आत्ताच मेन्स झाली आहे, मी तर फक्त मजा मारायला आलो आहे, पाहायला आलेलो आहे, मला काही सिलेक्ट व्हायचं नाही, मी तुमचं कॉम्पिटिशन नाही. पण त्याला भीती असायची, कारण की फरक काय असतं माहिती आहे का, तुम्ही जेव्हा या प्रोसेसमधून जाल, 1-2 वर्ष जेव्हा वाचल्यानंतर जाल, UPSCचा मुलगा, UPSC MPSC करणारा आणि बाकीचे, हे याच्यामधला सरळ फरक कळत असतो. तुम्हाला तुमच्या जगाभोवतीच्या सगळ्या गोष्टींबद्दल ओपिनियन असते, तुमच्याकडे मत असते, तुम्हाला खूप डिटेल माहिती असतात खूप साऱ्या गोष्टी. ते मुलं त्यालाच घाबरायचे की खूप सारे एक्सटेम्पो असतात, छोटे छोटे भाषणं तिथं द्यावं लागतात, टॉपिक वाईज असायचे. मी एवढ्या गोष्टी त्यांना डिटेलमध्ये सांगायचो की ते सगळे अवाक होऊन जायचे, हे काय सांगतोय म्हणून. तर त्या याच्यात फायदा खूप असतो तुम्हाला. त्यामुळे या प्रोसेसमधून त्या सगळ्या गोष्टी अर्न करत राहा, त्याचा समोर कुठे ना कुठे फायदा मिळेल. इंग्लिशमध्ये देऊ शकतो, म्हणजे बघ त्याचं काय आहे MPSCचं,
दिसतंय ना मागे? ऐकू येते ना? MPSCचं जे क्वेश्चन पेपर असतात ती तर पूर्ण ऑब्जेक्टिव्ह आहे, लिहायचं तर नाहीच आहे. त्याच्यामुळे जे क्वेश्चन पेपर येतो तोच बायलिंग्वल असतो. बायलिंग्वल म्हणजे इंग्लिश आणि मराठी दोन्ही याच्यात क्वेश्चन असतो. त्यामुळे तिथं असा इश्यूच नाही की तुम्हाला मराठीत द्यायचं की इंग्लिशमध्ये द्यायचं. त्यामुळे तिथं चॉईस नसते. तुम्ही दोन्ही प्रश्न वाचू शकता, मराठीमध्ये वाचा किंवा इंग्लिशमध्ये वाचा. उलट MPSC साठी मी सजेस्ट करतो, माझे खूप सारे मित्र आत्ताही जे UPSC करतात, जेव्हा मी पण MPSC केलं होतं तेव्हा MPSCचं मराठीतूनच वाचायचं. कारण की MPSCचं जो मटेरियल्स आहेत ते मराठीत अवेलेबल आहे आणि आपलं कधीही म्हटलं तरी इंग्लिशपेक्षा मराठीचं ग्रास्पिंग लेवल जास्त आहे. लगेच समजून येतं, आपल्याला लगेच समजतं इंग्लिशपेक्षा. इंग्लिशमध्ये तो थोडा प्रॉब्लेम जातो. त्यामुळे MPSC मोस्टली मराठीतच करायचं. हां मोस्टली हे जे पेपर्स आहेत ना, हे बघा, UPSC तुम्हाला पास व्हायचंय, तुम्हाला आता उलटी प्रोसेस असते सगळे. कसं समजायचं की IAS बनायचं आहे, तुम्हाला कलेक्टर बनायचं आहे, एका जिल्ह्याचं पूर्ण प्रशासन तुमच्या हातात असणार आहे, तुमची एवढं जबाबदारीचं पद आहे. तर तुम्ही इमॅजिन करा, हे काय असंच नुसतं काहीतरी लिहून आले आणि परीक्षा पास झाली म्हणजे होऊन जाईल असं वाटतं का तुम्हाला? इतकी इझी असेल UPSCची एक्झाम की एवढी सोपी असणार? त्याच्यात काही ना काहीतरी या गोष्टी टेस्ट तर करत असतीलच ना, राईट? या सगळ्या हे जे स्टेप्स आहेत, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, या तीनही याच्यात तुमच्या वेगवेगळ्या स्किल्स चेक होत असतात की तुमच्या त्या क्वालिटीज आहेत का. OLQ हा शब्द आहे तो CDS मधूनच आला, ऑफिसर लाईक क्वालिटीज म्हणतात त्यांना, की या तुमच्यात क्वालिटीज असेल तरच मग तुम्ही याच्यात सिलेक्ट होऊ शकता. ओके, तर मग कसं असते, आत्तापासूनही तुमचं एम काय असायला पाहिजे की या सगळ्या क्वालिटीज मी आत्मसात कसं करून घेऊ. म्हणजे असं इमॅजिन नको करा की किंवा असं भरवशावर नको करा की एक्झाम पास करून टाकू, काहीतरी परीक्षेचा अभ्यास करू, त्यानंतर मग मसुरीला ते ट्रेनिंगला सगळ्या गोष्टी शिकवतील, कसं कलेक्टर बनायचं आणि कसं काय. ते प्रशासनाचे कायदे आणि या सगळ्या गोष्टी शिकवणार आहेच, त्यात काही हे नाही. पण त्याआधी ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्येच खूप साऱ्या क्वालिटीज की तुम्ही शिकवण्यालायक तरी आहे की नाही या गोष्टी टेस्ट करायचं, तर ही एक्झाम असते. समजलं की याच्यातच की तुम्हाला शिकवता येईल का, किंवा जसं इंटरव्ह्यू आहे किंवा या बाकीच्या स्टेप आहे, या याच्यात एक त्या छोट्या छोट्या क्वालिटीज बघत असतात. जेव्हा मी क्वालिटीज म्हणत असतो, मी हे फार कॉन्शियसली केलं आणि मी पास झालो, त्याच्या मागचं पण हे कारण मी तेच सांगतो की लहानपणापासून मला हे फार क्युरियस आहे की लोकांचं निरीक्षण करणं, कोण कसं बोलतं, कोण कसं वागतं. त्यामुळे तुमचं आतापासून एक एम असलं पाहिजे. असं तुम्ही खूप सारे ऑफिसरचे हे बघत असाल, व्हिडिओ पाहिले, लेक्चर बघितले आहे, परदेशी सर आहेत, विश्वास नागरे पाटील सर आहेत, त्यांचे आपण लेक्चर बघतो. प्रत्येकाच्या क्वालिटीज असतात, तुम्ही पाहिलं असेल की त्यांच्या बोलताना किती कन्व्हिन्सिंग असतात, त्यांची निर्णय क्षमता, त्यांच्या या क्वालिटीज, त्या सगळ्या क्वालिटीज आतापासून स्वतःच्या अंगात कशा येईल या बघा की आणि त्या सगळ्या नुसत्या त्या क्वालिटीज हा एक झाला. आणि एक दुसरा अपिअरन्स असतं, म्हणजे ऑफिसर आतापासूनच स्वतःला कॅरी करायचं की मी एक ऑफिसर सारखा आहे. तर मी माझ्या डिग्री नंतर स्वतःला तसं करायचा फार ग्रूम प्रयत्न केला की ऑफिसर कसं असतं, ऑफिसर कसं विचार करत असतो, त्यांनी कसं स्वतःला कॅरी आउट करायचं. तर अशा गोष्टी मी हे करत गेलो आणि त्याचा नक्कीच फायदा झाला. जेव्हा मी प्रिलिम्स म्हणतो, प्रिलिम्समध्ये क्वेश्चन्स असतात, ते क्वेश्चन हे मोस्टली दोन गोष्टी चेक करत असतात. एक असते मेमरी आणि दुसरं असते लॉजिक. मेमरी म्हणजे तुम्ही जे वाचलंय, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ते तुम्हाला किती आठवतात, ओके, मेमरी बेस. आणि लॉजिक म्हणजे की तुम्ही जे बेसिक आहे त्याच्यावरून किंवा तुम्हाला नवीन जर काहीतरी सिच्युएशन दिली, नवीन काहीतरी दिलं, बेसिकच्या याच्यावरून लिंक करून काहीतरी नवीन करायचं हे करायचं असेल तर तुमची ती क्षमता किती आहे, ती या दोन गोष्टी प्रिलिम्समध्ये चेक होत असतात. सिमिलरली आता मेन्स कडे आलं तर मेन्समध्ये अजून दुसऱ्या क्वालिटी चेक असतात. पहिलं म्हणजे मेन्स कोण पास होत नाही किंवा कोण होतं, जर सिलेबस किती मोठा आहे, तुम्ही जर सिलेबस बघाल तर जर सिलेबस प्लॅन केला नाही, म्हणजे तेवढ्या टाईममध्ये शेड्यूल देऊन बरोबर एक एक टॉपिक जर केलं नाही तर तुम्ही मेन्स कधीच पास होऊ शकत नाही.
त्यामुळे काय पहिला आलं गुण प्लॅनिंग, राईट. आणि प्लॅनिंग हे एका कलेक्टरकडे असणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्टसाठी प्लॅन करायचा आहे, सरकारचा पैसा असतो, बजेट प्लॅन करायचा असतो, कोणता पैसा कोणत्या स्कीमला किती जाणार, कोणत्याला किती जाणार, तर असं ते प्लॅनिंग असतं. तर ती प्लॅनिंग कुठून शिकतो आपण, तर ते याच्यात जसं मेन्सला म्हटलं की या टप्प्याला ते प्लॅनिंग चेक करत असतात. दुसरं असते रायटिंग स्किल. रायटिंग स्किल म्हणजे की तुम्ही तुमच्या थॉट्स, की तुमचे जे विचार आहेत ते किती इफेक्टिव्हली मांडू शकता, तिथं लिहू शकता. तुम्ही तुमचं म्हणणं किती चांगल्याने पटवू शकता. खूप साऱ्या गोष्टी UPSC असंच विचारत असतं की ज्या याच्यात वाद आहे की हे असं असायला पाहिजे की नाही पाहिजे, रिझर्वेशन असायला पाहिजे नाही पाहिजे. तुमचं काही पण मत असू शकतं, तुम्ही दोन्ही बाजू घेऊ शकता, कोणतीही बाजू घ्या, पण त्याला तुम्ही कारणं कशी देत आहात, म्हणजे त्याचं रिझनिंग काय आहे, तुम्ही लॉजिक काय देता, ते महत्त्वाचं असतं. तर हे लॉजिक, हे सगळ्या गोष्टी त्या रिटर्न याच्यात चेक करत असतात. ही झालं सेकंड, रायटिंग. तिसरं असतं टाइम मॅनेजमेंट. पेपर फक्त 3 तासाचा असतो, ते खूप लिहायचं असतं. जर तुम्ही खूप आरामात लिहिलं, पेपर कधीच कंप्लीट होत नसतो. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट, त्या वेळेस तुम्ही तुमचं टाइम कसं मॅनेज करता ही गोष्ट चेक होत असते. चौथी गोष्ट असं प्रेझेन्स ऑफ माइंड. खूप साऱ्या गोष्टी, नवीन क्वेश्चन शॉकिंग असतात की हे वेगळंच काहीतरी विचारतात. त्यावेळेस तुम्ही स्वतः कशी शांत राहून, कंपोजर राहून तिथं काहीतरी नवीन कसं लिहू शकतात, त्यावेळेस त्या सिच्युएशनला कसं टॅकल करता, हे चेक करायसाठी पण मेन्स एक्झाम असतं. अशाच खूप साऱ्या क्वालिटीज मेन्सचे एक्झाम चेक करत असतात. ऑन द अदर हँड इंटरव्ह्यूचा टप्पा आहे. इंटरव्ह्यूच्या याच्यात कसं होतं, त्या सगळ्या गोष्टी डायरेक्टली आहे. म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन, तुम्ही कसे बोलता, कसं तुमच्या गोष्टी मांडता. नॉलेज चेक होत नसतं इंटरव्ह्यूत मोस्टली. जरी ते क्वेश्चन वाटले की विचारत असतील की कोणत्याही प्लेसबद्दल असेल, तुमच्या डिस्ट्रिक्टबद्दल असेल, करंट इव्हेंट बद्दल असेल, पण त्यांचं असं एक्सपेक्टेड नसतं की तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी सांगता आल्या पाहिजे, कारण की तुमचं नॉलेज हे मेन्समध्ये चेक होतं. तिथंच तुमचं सगळं कसपणाला लागलेलं असतो. तर इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही त्यावेळेस प्रेझेन्स ऑफ माइंडला ज्या गोष्टी तुम्हाला माहिती त्याच्यापैकी जरी थोडं आहे, ते कसं तुम्ही कन्स्ट्रक्टिव्हली मांडू शकता, ती गोष्ट तुम्हाला तिथं बघत असतात. आणि तुमचं विचार करण्याचे किती स्ट्रक्चर तुम्ही विचार करत असता, ती गोष्ट महत्त्वाची आहे. की म्हणजे कोणता महत्त्वाचा मुद्दा तुम्ही पहिले सांगता, त्यानंतर कोणता सांगता, त्यानंतर कोणता सांगता, या सगळ्या गोष्टी चेक होत असतात. या पूर्ण सगळ्या ऑफिसरच्या क्वालिटीज या 3ही प्रोसेसमधून चेक होत असतात. आणि या सगळ्या याच्यात जर हे सगळे बॅरियर पास केले तरच तुम्ही अधिकारी होत असतात. त्यामुळे या क्वालिटीज कशा आपल्या आत्तापासूनच आत्मसात आपण करू शकू, याच्याकडे जास्त लक्ष. आपल्या डिग्रीच्या लेवलला खूप साऱ्या इव्हेंट्स होत असतात की कॉम्पिटिशन, वक्तृत्व स्पर्धा आहे, निबंध स्पर्धा आहे, आउटडोअर कॅम्प्स असतात. तर अशा याच्यात जेवढं जमेल तेवढं भाग घ्यायचं. या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी खूपच महत्त्वाच्या गोष्टी असतात. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, टीम मॅनेजमेंट, तुम्ही मित्रांसोबत हेल्दी रिलेशनशिप तुमचं कसं असू शकतं, तुम्ही कसं बोलता, कसं तुमचं मुद्दा पटवून देता, या सगळ्या गोष्टी या सगळ्या आपल्या इव्हेंट्समधून डेव्हलप होत असतं. त्यामुळे अशा गोष्टीत जेवढं जमेल तेवढं जास्त पार्टिसिपेट करायचं. हो, हा एक फार कॉमन क्वेश्चन असतो की ऑप्शनल कसा चूज केला म्हणून. त्याच्यात 2-3 गोष्टी आहे. पहिले ते एक हे सांगतो की पहिले GS वरच फोकस करा. GS म्हणजे जनरल स्टडीज, ज्याच्यात हे सगळे सब्जेक्ट कंपल्सरी आहेत. हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी, हे सगळे सब्जेक्ट वाचायला लागा. एक असं विचार सुरू आहे UPSC मध्ये की ऑप्शनल जाणार आहे. आधी UPSC 2 ऑप्शनल होते, तो 3-4 वर्ष आधी ते 2 कॅन्सल केले, नंतर एकच राहिला. आणि आता तो एक आहे, त्याला पण ते काढायच्या याच्यात आहे. त्याच्यामागे इश्यू असं झालेला आहे की ऑप्शनल तसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी. ऑप्शनल का आहे, कारण की ही पण एक ऑफिसरची क्वालिटी असतं की एखाद्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला किती डिटेल्ड नॉलेज आहे. म्हणजे जसं माझा ऑप्शनल पॉल सायन्स, जेव्हा आपण त्याचाच दुसरा सब्जेक्ट पॉलिटी हा जनरल स्टडीजमध्ये, पण पॉलिटीमध्ये आपण ते वरवरच्या लेवलला कॉन्स्टिट्यूशन असं थोडं वाचत असतो. पॉल सायन्स जेव्हा माझा ऑप्शन असतो तेव्हा मी फार डिटेल्ड त्याचा अभ्यास करत असतो. थिंकर्स आहे किंवा त्याच्यामध्ये अशा काय स्ट्रीम्स आहेत, तर त्या गोष्टी एखाद्या सब्जेक्टमध्ये इतक्या डिटेल जाणं आणि त्या डिटेल गोष्टी तुम्ही किती चांगल्या प्रकारे आत्मसात करतात, या गोष्टी चेक होत असतात ऑप्शनलमध्ये. त्यासाठी ऑप्शनल UPSCने ठेवला. प्रॉब्लेम असा झाला की ऑप्शनल तसे वेगवेगळे आहेत. जिओग्राफी, पॉल सायन्स, सोशिओलॉजी, इकॉनॉमी, असे वेगवेगळे ऑप्शनल आहेत.
तर यांचं चेकिंग वेगवेगळं होत असते. तर कधी कोणत्या ऑप्शनला जास्त मार्क्स येतात, कधी कोणाला कमी येतात, तर यांनी पॅरिटी राहत नाही. म्हणजे कोणत्या वर्षी कोणासोबत अन्याय होईल आणि कोणाला तरी फायदा मिळेल. त्यांनी पण ही गोष्ट चांगली नाही ना. म्हणजे एखादा ऑप्शन असेल त्यांना कधीच मार्क मिळणार नाही, दुसऱ्यांना कधी मार्क मिळणार. त्याच्यामुळे एक विचार चालू आहे की त्यामुळे UPSCने एक काढून टाकला, एक ठेवला. आता तो एक पण काढायचा याच्यात आहे. म्हणजे ते पण जो सब्जेक्ट आहे, तर इकडे GS जे आता 4 पेपर आहेत ते अजून 2 वाढवून 6 करतील. तर तेवढं वाढवतील आणि तो पण ऑप्शनल जायच्या याच्यात आहे. त्यामुळे ते एक बॅक ऑफ द माइंड असू द्या आणि त्याच्यामुळे जनरल स्टडीजवरच पहिले फोकस केलं तर चांगलं होईल. तसंच करता करता ज्या गोष्टीत तरी पण जर तुम्ही जेव्हा 3 वर्षांतर एक्झाम द्या, तरी पण जर ऑप्शन चूज करायचा असेलच तर त्याच्या मागे पण एक प्रोसेस आहे की ऑप्शनल कसं चूज करायचा असतो. इंटरेस्ट बघायचं पहिले, डेव्हलप करायचं की म्हणजे ऑप्शनल आहे तर तो फार डिटेल वाचावा लागतो त्याच्यात आणि तो तुम्हाला दिवसभर घेऊन बसायचा आहे, खूप अभ्यास करायचा आहे. त्यामुळे त्याच्यात एक मास्टरी डेव्हलप करायची असते. त्यामुळे त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट असणं हे सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की तो तुम्हाला आवडीचा असायला पाहिजे, छान जमायला पाहिजे. त्यामुळे पॉल सायन्स जसं तुम्ही हे सगळे सब्जेक्ट वाचाल ना, आता NCERT वाचाल त्याच्यात, तर ते वाचताना जो एखादा सब्जेक्ट आवडेल, जिओग्राफी असेल, हिस्ट्री, पॉलिटी, तर तो सब्जेक्ट तुम्ही ऑप्शनल म्हणून घेऊ शकता. एक जो पॅरामीटर आहे इंटरेस्ट. दुसरा पॅरामीटर आहे की त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. म्हणजे नुसतं इंटरेस्ट असणं हे तुम्हाला मार्क देऊन जाईल असं गरजेचं नाही आहे. त्यामुळे तुम्ही तो सब्जेक्ट जेव्हा अभ्यास करत आहात तर याचे मागच्या वर्षी जे आलेले पेपर्स UPSCने आधी विचारलेले ते बघायचे. त्या पेपर्समध्ये त्यांनी काय विचारलं आहे, मग एखादी छोटीशी NCERT वाचून काढायची आणि ते वाचून काढल्यावर मला एखादा प्रश्न लिहिता येतो का, ते प्रश्न मला जमतील का, या सगळ्या गोष्टी जेव्हा ॲनालिसिस कराल आणि त्याचं मग तसंच कोचिंग किंवा गायडन्स इथं अवेलेबल आहे का, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या त्यानंतर एखादा सब्जेक्ट निवडायचा आणि तो मग ऑप्शनल म्हणून तुम्ही अभ्यास करू शकता. हां, हो हो, खूप चांगला प्रश्न आहे. हो, खूप खूप चांगला प्रश्न आहे. जसं मगाशीच तुमच्याशी महेश सर बोलत होते तसं सरांनी हॉबी लिहायला सांगितलं, राईट. तुम्ही खूप जर UPSCचे इंटरव्ह्यू बघितले असेल पास झालेल्या मुलांचे, तर ते हॉबीवर खूप सारे प्रश्न ते सांगत असतात. UPSCचा जो इंटरव्ह्यू असतो त्याच्या आधी तुम्हाला एक म्हणजे फॉर्म असतो, तो बायोडाटा जसं आपल्याला म्हणता येईल त्याला बायोडाटा द्यायचा असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला हॉबी आणि इंटरेस्ट तुमची लिहायचं असतं. हॉबी आणि इंटरेस्ट जसं की सरांनी सांगितलं प्लेइंग क्रिकेटपासून लिसनिंग टू म्युझिक, वाचन असेल किंवा या सगळ्या गोष्टी तुम्ही मेन्शन करू शकता. कॉईन कलेक्ट करण्यापासून सायकलिंग पर्यंत काहीही तुम्ही लिहू शकता. तर ही मेन्शन करायचं असतं आणि इंटरव्ह्यूमध्ये खूपदा त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. पहिली गोष्ट की का विचारतात, हे तिथं का ठेवलेलं आहे हा सब्जेक्ट, तर पुन्हा त्याच्यावरच जातो. ही एक ऑफिसरला एक क्वालिटी असते. ही एक क्वालिटीज आहे की असा नुसतं अकॅडमिक तुम्ही झोकून नाही दिलेलं पाहिजे की नुसतं अभ्यास अभ्यास अभ्यास. विरंगुळा म्हणून एक काहीतरी हॉबी असली पाहिजे, एक छंद असला पाहिजे आपल्या प्रत्येकाचा, ज्या याच्यात आपल्याला स्पेशल इंटरेस्ट आहे आणि तो तुम्ही किती डिटेल परस्यू करता. म्हणजे UPSCत जसं क्वेश्चन आलं ना, काही मुलांच्या हॉबी असतात, पतंग उडवणं हॉबी असू शकतं. तर पतंग आहे तर ते त्याच्यावर फार टेक्निकल क्वेश्चन विचारतात की पतंगचं डायमेन्शन काय असते, तो जो धागा असतो त्याच्यामध्ये स्ट्रेस किती असतो, असे काही क्वेश्चन्स विचारतात. त्याच्यामागे कारण असं आहे की तुम्ही जी हॉबी निवडली आहे तर तुम्ही किती डिटेलपर्यंत गेला आहे, तुमचा खरंच इंटरेस्ट आहे का की तुम्ही नुसतं लिहायचं म्हणून लिहिली आहे. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही एक हॉबी नक्कीच आत्तापासूनच डेव्हलप करा. ती काही असू शकतं, स्विमिंगपासून जसं म्हटलं, वाचन असेल तर त्यापेक्षा बेस्ट काही नाही. वाचनाचं काय हे आहे. दुसरी गोष्ट आहे म्हणजे की UPSCची प्रोसेस अशी आहे आणि सिलेबस एवढा आहे की तुम्हाला वाचन करावंच लागते. म्हणजे ती हॉबी नसेल तर तुम्ही UPSC APSC पासच होऊ शकत नाही. त्यामुळे ती एक गोष्ट आहे. पण वाचनामध्ये फिक्शन किंवा म्हणजे कादंबरी वाचणं आहे, अवांतर वाचन आहे, तर ती नक्कीच आवड असू शकते आणि त्याचा नक्कीच फायदा होईल. आता म्हणजे डायरेक्ट नुसतं सिलेबसचं वाचणं किंवा त्याच्याशी रिलेटेड करण्यापेक्षा अवांतरच वाचावं असं मी सजेस्ट करेन.
खूप सारी चांगली बुक्स आहेत, बेसिक बुक्स आहेत, त्या जर तुम्ही वाचलं तर होईल. जसं नेहरूंचं डिस्कवरी ऑफ इंडिया, ते एक मस्ट रीड बुक आहे, ते तुम्हाला बेसिक याच्यात वाचता येईल. विंग्स ऑफ फायर अब्दुल कलामांचं पुस्तक आहे. अशी काही जी अवांतर पुस्तकं आहेत ती वाचायला लागा तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला जो सब्जेक्ट आवडतो त्याच्यात अशी बेसिक पुस्तकं वाचायला लागा ज्या करून तुमच्या कक्षा आधीपासूनच रुंदावतील. नाहीतर मग नुसतं सिलेबसचा हा पॉईंट आहे मी एवढंच वाचणार असं करून चालत नसतं. त्यामुळे अवांतर वाचनाची आवड असेल तर ती नक्कीच डेव्हलप करा. रिटर्न एक्झाममध्ये खरंच फायदा होतो. म्हणजे जसं मी म्हटलं डिस्कवरी ऑफ इंडियापासून त्या बाकीच्या याचाही, की UPSCचं जी एक्झाम आहे, MPSC बद्दल नाही बोलत पण UPSCचंच, की यांचं जेव्हा सिलेबस किंवा हे सगळं तुम्ही डिटेल पाहिलं तेव्हा तुम्हाला समजेल हे असं काही विचारत नाही की म्हणजे LED फंक्शन काय, और काय म्हणतात खूपच रॉकेट सायन्स की इस्रोचा यान सोडला तो यान कसा वर्क होतो किंवा काय, अशा नसतात. क्वेश्चन असतात. जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितलं तर या बेसिक आपल्या ज्या दैनंदिन गरजा आहेत, ज्या आपल्या भारतासमोरची प्रॉब्लेम्स आहेत, जे पॉलिसी इश्यू आहेत त्याच्याशी रिलेटेडच सगळे क्वेश्चन असतात. की नवीन आहे बेटी बचाओ बेटी आपलं जो स्कीम आहे त्याचं चांगलं इम्प्लिमेंटेशनसाठी काय करता येईल, काय करायला पाहिजे. GST जो नवीन बिल आहे त्याच्या प्रोव्हिजन काय, त्यांनी काय फायदा होईल काय नाही होणार, डिमॉनिटायझेशन जे झालं त्याचा काय फायदा होता काय नव्हता, अशा करंट आणि महत्त्वाच्या गोष्टीच UPSCत विचारल्या जातात. त्यामुळे जे अवांतर वाचन असेल आपलं, त्यांनी जर आपले वेगवेगळे अँगल कव्हर केले असेल आपण, तर त्या गोष्टींचा तुमच्या उत्तर लिहिण्यामध्ये ते रिफ्लेक्ट होतात. म्हणजे अशा एखाद्या पुस्तकमध्ये कुठंतरी छान एक्झाम्पल लिहिलेलं असेल, नंदन निलकेनी काहीतरी आधारबद्दल कुठेतरी वेगळं काहीतरी एक्झाम्पल दिलं असेल, तर ते तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये ॲक्च्युअलमध्ये लिहू शकता आणि त्याचा मग फायदा होत असतो. हां हो व्हायला हे माझं तसं भाषणाचाच भाग असतो, पण मी मुद्दामून ठेवल्या त्या गोष्टी तुमच्या क्वेश्चननुसार मी त्या ॲड्रेस कराव्या म्हणून, की नोट्स मेकिंग आहे हा तो सगळ्यात मोठा पॉईंट आहे. मी जेव्हा UPSC सुरुवात करायचं होतं ना तेव्हा मला पण फार भीती वाटायची की यार हिस्ट्री वगैरे आहे ते डेट पाठ करावं लागेल, की म्हणजे किती तारखेला ते क्विट इंडिया मुवमेंट सुरू झाली आणि दांडी मार्च किती तारखेला संपला, असं वगैरे डेट्स. तर डेट्स पाठ करायच्या नसतात. मोस्टली इयर माहीत असले पाहिजे, आणि इयर तुम्ही एवढ्यांदा वाचल्यानंतर ते लक्षात राहूनच जातात की नॉन कोऑपरेशन कधी, असहकार कधी सुरू झाली, क्विट इंडिया कधी सुरू झाली, गांधी भारताच्या पॉलिटिक्समध्ये कधी आले. तर अशा या सगळ्या गोष्टी त्या बाय द टाईम पाठ होत जातातच. अभ्यास करायची एक स्वतःची टेक्निक असतं, त्या यांनी मॅक्झिमम आउटपुट कसं आणायचं तो एक प्रश्न असतो. जसं मेमरी बिल्ड करायची. सिलेबस खूप आहे, खूप सारे रेफरन्सेस वाचायचे, त्यातलं मग नेमकंपणा आलं पाहिजे. तर त्यामागे पहिल्या दोन गोष्टीची गोष्ट करायची आहे तुम्हाला. एक म्हणजे सिलेबस पाठ पाहिजे. तुम्ही जिथंही अभ्यासाला बसाल तुमची रूम और लायब्ररी तिथं समोर सिलेबस लावून ठेवायचा. सिलेबस लावल्याने काय होतं की तिथले शब्द पाठ होतात. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हाही न्यूजपेपर वाचाल किंवा कोणतंही बुक वाचाल त्या याच्यात मग आठवते, अरे हा तर सिलेबसचा पॉईंट आहे त्यामुळे हा महत्त्वाचा आहे, हा न्यूजपेपरमध्ये आला म्हणजे हा सिलेबसचा पॉईंट आहे आणि हा महत्त्वाचा आहे. तर त्या गोष्टी मग आपण जास्त लक्ष देतो. त्यांनी मग अभ्यासात नेमकेपणा येतो की स्पेसिफिक आपण वाचतो आणि जास्त भरकटत नसतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं सिलेबस तसं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, जुने पेपर चाळायचे आणि ते रेग्युलरली चाळायचे, एकदा पाहून सोडून नाही द्यायचे. क्वेश्चन पाठ असले पाहिजे. सगळ्या गोष्टी मागे लॉजिक असतं. UPSCनी 12ला हा विचारला, 13ला हा विचारला, 14ला असं असणार. याच्याशी रिलेटेड त्यांनी UPSCनी आत्ता असंपर्यंत विचारलंय, या टॉपिकला त्यांनी हात नाही लावलाय त्यामुळे समोर असा प्रश्न असणार. असं ते लॉजिक तुमचं स्वतःचं बिल्ड होईल. त्यामुळे या दोन गोष्टी, जसं UPSC आणि MPSC मध्ये कसं
तुमचा धर्मग्रंथासारखं असतात, सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. त्यानंतर भाग येतो तो नोट्स मेकिंगचा. नोट्स बनवायची सवय खूप आधीपासून सुरू करा. तुमच्या डिग्रीच्याही नोट्स काढा आणि UPSCचं जे वाचल ते काढा. आत्तापासूनच ठरवा की जेही मी वाचणार हे त्या सगळ्याच्या मी नोट्स काढणार. असं नाही केलं तुम्ही तर आता समजा काहीतरी वाचलं ते तुम्हाला 3 वर्षानंतर लिहायचं आहे, तेव्हा ते कामाचं आहे, काही लक्षात येणार नाही, तुम्हाला काही आठवणार नाही जर जिथपर्यंत तुम्ही नोट्स काढत नाही. त्यामुळे नोट्स काढायचे आहेत आणि ते मस्ट आहे. त्यामुळे ते हे करा. जेव्हा मी पण स्टार्ट केलं, जसं मी म्हटलं ना, ते 9वीत मी एक वर्कशॉप केला होता, तिथं मी ते सगळ्या गोष्टी शिकलो. तर त्याच्यात काय होतं, मला पण पहिले वाटायचं नोट्स काढणं म्हणजे खूप काहीतरी भारी असतं, असे 1-2 पॉईंट असं लिहिलेलं असतात, काहीतरी वेगळ्या छोट्या छोट्या चिठ्ठ्यासारखं असतात त्या नोट्स, असं वाटायचं. पण नंतर मग जी प्रोसेस असं शिकत गेलो नंतर समजलं की हे काही नसतं. नोट्स इज अ व्हेरी इव्हॉल्युशनरी प्रोसेस, की ती डेव्हलप करायची. असं नसतं की पहिल्या दिवशीपासून तुम्ही नोट्स काढणं सुरू केलं आणि तुम्ही एकदम भारी नोट्स काढणार, असं नसतं. ती हळूहळू ती गोष्ट नोट्स काढण्यामध्ये तुम्हाला मास्टरी डेव्हलप करायची असते. तर त्याचं काय करायचं असतं की एखादा सब्जेक्ट आहे, सपोज चॅप्टर तुम्ही एखादा घेतला एखाद्या बुकमधला, तर काय करायचं, पहिल्यांदा ते पूर्ण वाचून काढायचं. पहिल्यांदा पूर्ण म्हणजे पहिल्यांदा वाचताना तुम्ही अंडरलाईन करू शकता. अंडरलाईन द की टर्म्स अँड द कीवर्ड्स. की टर्म्स आणि कीवर्ड्स काय असतात माहिती आहे का? एक पहिलं पॅराग्राफ असतं. पॅराग्राफमध्ये 2-3 शब्द असे महत्त्वाचे असतात की त्या शब्दावरून तुम्हाला 2-3 लाईन आधीच्या आठवत असतात, 2-3 लाईन नंतरच्या आठवत असतात. ते शब्द महत्त्वाचे अंडरलाईन करायचे पहिल्या रीडिंगमध्ये. नोट्स काढायच्या नसतात. का? कारण की पहिल्यांदा जेव्हा तुम्ही असं वाचायला स्टार्ट करणार, समोर लेखकाला काय म्हणायचं हे तुम्हाला माहीत नसतं. त्यामुळे ती होलिस्टिक पूर्ण आयडिया येत नसते की त्या चॅप्टरला म्हणायचं. त्यामुळे पहिले पूर्ण वाचून काढायचं, त्यानंतर पूर्ण आयडिया येत असतं की त्या चॅप्टरमध्ये नेमकं आहे काय, आणि ते पहिल्यांदा करताना त्याच्या अंडरलाईन करायचं असतं. नंतर सेकंड रीडिंग करायची असते त्यानंतर लगेच. जेव्हा सेकंड रीडिंग कराल तर त्या पुन्हा तेच वाचून काढायचं. जे जे शब्द तुम्ही महत्त्वाचे अंडरलाईन केले आहे ते एका वेगळ्या कागदावर लिहायचे. टॉपिकचं हेडिंग आणि त्यानंतर हे जे कीवर्ड्स आहेत ते लिहायचे नुसते. आणि या ज्या नोट्स काढल्या त्याच्या वारंवार रिवाईज करायचं. रिवाईज म्हणजे पहिले जसं आज काढल्या मी नोट्स, तर आज रात्री रिवाईज केल्या, त्यानंतर एका आठवड्याने रिवाईज केल्या, 15 दिवसांनी केल्या, महिन्यांनी केल्या. असं केल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी पाठ होऊन जातात. मी जेव्हा UPSC स्टार्ट केलं, माझा पहिला अटेम्प्ट पूर्ण नोट्स काढण्यात घालवला आहे. माझ्याकडे UPSCच्या सगळ्या बुक्सच्या सगळ्या नोट्स काढलेल्या आहेत. मी बुक्स एकही वाचत नाही आता, सगळ्या नोट्स आहेत. आणि त्या नोट्स इतक्या पाठ आहे मला की मी कुठं काय, कोणत्या कलरमध्ये, कोणत्या अक्षरात मी कसं लिहिलेलं, एवढं सगळं पाठ झालं. जे एखादी नोट्स तुम्ही 30-40 वेळा वाचत असाल तर तेवढं पाठ होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे असं पाठ असलं पाहिजे. त्यांनी ते मेमरी तुमची बिल्ड होता. आणि मेमरी जेव्हा डेव्हलप झाली, जेव्हा इनपुट आहे तुमच्याकडे खूप, त्याच्यावर बेस लॉजिक असतं. लॉजिक हे बाय प्रॅक्टिस येत असतं. क्वेश्चन असतात, त्याच्यावर विचार करायचा, याच्यावर असं करता येईल का, तसं करता येईल, त्यांनी लॉजिक डेव्हलप होतं. नोट्स काढताना फ्लोचार्ट यूज करू शकतो. काहीतरी गोल काढायचे, हे काढायचे. कलर पेन्स यूज करता येतात, ज्याने त्या नोट्स फार इंटरेस्टिंग होऊ शकतात. असं पण एक करता येईल तुम्हाला. तर अशा वेगवेगळ्या टेक्निक्स जर तुम्ही तुमच्या याच्यात यूज केल्या तर एक चांगली सवय लागेल. आत्तापासून नोट्स काढा, त्याचा समोर खूप फायदा होईल. हां, हो. मी एक्झॅक्ट ड्युरेशन नाही म्हणत, पण समजा सपोजचा 1 वर्ष आहे ना, या पूर्ण याच्यात NCERTs तरी मिनिमम संपवा. सगळ्या सब्जेक्टच्या सगळ्या NCERTs, ठीक आहे, विथ नोट्स पण काढायच्या. पूर्ण NCERT जेव्हा तुम्ही संपवलं त्याच्यानंतर मग पुढच्या वर्षी तुम्ही बेसिक स्टँडर्ड बुक्सला हात लावू शकता. NCERT झाल्यानंतर जसं लक्ष्मीकांत आहे पॉलिटीसाठी, राईट, बिपिनचंद्र आहे हिस्ट्रीसाठी, स्पेक्ट्रम आहे, या सगळे स्टँडर्ड सोर्सेस आहेत, ते तुम्हाला कुठूनही भेटतील आणि सर सांगतीलच. या सगळ्या स्टँडर्ड रेफरन्सेसला हात लावायचं. ते पुढच्या वर्षी तुम्ही पूर्ण एक रीडिंग त्याचं संपवू शकता. आणि त्यानंतर मग ते एकदा वाचून झालं की ते वाचल्यानंतर मग रायटिंग प्रॅक्टिस आणि
त्याचंच पुन्हा पुन्हा रिव्हिजन करणं, असं मग तुम्ही एक स्टँडर्ड प्लॅन मोठ्या याच्यावर ठेवू. पहिलं मेन्स, जसं UPSCचा जरी सिस्टीम असली प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू, पण प्रिपरेशन हे कधीही उलटं असतं. इंटरव्ह्यू मेन्स आणि प्रिलिम्स म्हणजे कसं असतं, इंटरव्ह्यूचं वेगळं प्रिपरेशन आपण करत नसतो. इट्स अ प्रोसेस पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची. जसं तुम्ही आता प्रोग्रेस होत राहाल तसंच तुमची पर्सनॅलिटी वाढत असते आणि तेच इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन असतं. मेन्स करायचं असते मेनली. मेन्स का? कारण की प्रिलिम्स जेव्हा होते, प्रिलिम्स नंतर 3 महिन्यानंतर मेन्स असतात. 3 महिन्यात कोणाचाच अभ्यास होत नसतो. त्या मधल्या टाइममध्ये काय करायचं असतं, तर जे तुम्ही आधी वाचलेलं आहे सगळं त्याचं रिव्हिजन फक्त करायचं, फक्त रिव्हिजन होऊ शकतं. त्यामुळे पहिले मेन्स अभ्यास करायचा असतो आणि त्यानंतर प्रिलिम्सच्या आधी 5-6 महिन्याआधी प्रिलिम्सचा अभ्यास सुरू करायचा असतो. हां, चांगला क्वेश्चन आहे. खूपदा काय होतात की आपले जे डिसिजन्स आहेत, आपण जेव्हा निर्णय घेतो, हे खूप महत्त्वाचे होते. जेव्हा तुम्ही जस्ट 12वी पास झालेलं आहे, मला माझं तेव्हाचा टाईम आठवतो. मॅच्युरिटी तेवढी नसते. 10वी नंतर कोणते सब्जेक्ट घ्यायचे, काय घ्यायचं, हे सगळं आपण इन्फ्लुएन्समध्ये करत असतो. इन्फ्लुएन्स म्हणजे आईवडील काहीतरी सांगतात, मित्र काहीतरी सांगतो, नातेवाईक काहीतरी सांगतात, कोणतं तरी कॉलेजवाला काहीतरी सांगतो. त्याच्यामुळे आपण हे निर्णय घेत असतो की इंजिनिअरिंग करायचं आहे, BA करायचं आहे, BSc करायचं आहे. खूपदा चुकतं की कोणाच्या प्रेशरमध्ये आणि सगळेजण इंजिनिअरिंग करतात म्हणून आपण हे करून टाकू, त्याच्यामुळे इंजिनिअरिंगला गेलेलो असू शकतो. आणि ते गेल्यानंतर तिथं आपल्याला समजतं की आपलं मॅथ्स तितकं चांगलं नाही किंवा याचा अभ्यास मला तेवढा झेपणार नाही. आणि त्याच्यामुळे खूप केसेस आहेत, माझे पण मित्र आहेत की इंजिनिअरिंग सोडून मग नंतर पुन्हा BA BSc केलेलं आहे. होऊ शकतात. ते सगळ्या याच्यातून बाहेर निघायचं आणि आपण आता जो मार्ग निवडला आहे, BA असेल BSc असेल, त्याकडे कंटिन्यू करायचं. फरक काहीच पडत नाही अनलेस अँड अंटिल तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये ते जस्टिफाय करायचं असतं. माझं स्वतःचं आमच्या कॉलेजमध्ये रिमेडियल हा प्रकार होता. माझा एक सब्जेक्ट मध्ये पास नव्हतो झालो, त्याला नंतर सबसिक्वेंट लगेच एक्झाम देऊन मी पास झालो होतो. माझा एक मित्र आहे आत्ता जो पास झाला फायनल याच्यात, तो त्यांनी 4 वर्षाची इंजिनिअरिंग 6 वर्षात केली आणि आता IAS आहे. काही फरक पडत नसतो की तुम्ही डिग्री किती वर्ष लावले, कोणत्या सब्जेक्टमध्ये होतं किंवा काय. जर असं असतं तर UPSCने हे केलं असतं की डिग्रीला एवढे पर्सेंटेज पाहिजे किंवा एवढ्या वर्षात झाली पाहिजे. त्यामुळे क्रायटेरिया हा नसतो. फक्त एकच असतं की जर त्यांना तो फरक तिथं समजून म्हणजे जर दिसला, त्यांना जर विचारायचं असं वाटलं इंटरव्ह्यूला, तर ते तुम्हाला प्रश्न विचारतील. तुम्हाला ते तुम्ही जस्टिफाय कसं करता, त्यामागचं कारण कसं देतात, त्याच्यावर सगळं डिपेंडंट असतं. जर ते तुम्ही जस्टिफाय करू शकला, कारण देऊ शकला, तर त्याच्यापेक्षा चांगलं काही नाही. दुसरा तुझा क्वेश्चन होता की हिस्ट्रीच करायचं, वाचायला घेतलं तेच करत राहायचं की पॉलिटी करायचं की काय. अभ्यास करायची एक स्वतःची टेक्निक आहे आणि त्या सगळ्या टेक्निक्स डेव्हलप करा. पहिली गोष्ट, तुमचा जो दिवसाचा वेळ आहे त्याला सेशन्समध्ये डिवाईड करायचं. 10 मिनिटं एक सब्जेक्ट वाचला आणि त्यानंतर मग फिरून आलो, मग पुन्हा अर्धा तास बसलो आणि मग पुन्हा चहा प्यायला गेलो, असं करायचं नसतं. का करायचं नसतं? कारण की समजा एक चॅप्टर आहे आणि तो चॅप्टर वाचायला अर्धा ते पाऊण तास लागतो. जर मी त्याला तुकड्यात वाचलं तर 15 मिनिट पहिले वाचले, गेलो फिरायला, काहीतरी कॉल आला, चहा प्यायला गेलो नंतर येऊन पुन्हा वाचायला लागलो, तर तो टेम्पो सुटून जातो. म्हणजे की ती कंटिन्युटी मेंटेन राहत. जेव्हा तुम्ही पुन्हा येऊन बसाल ना, तर तुम्हाला पहिले आठवावं लागते की पहिले काय वाचलं होतं, बरोबर. तर ते 2-3 लाईन पाहावं लागेल, नंतर त्या मूडमध्ये पुन्हा यावं लागेल. अच्छा, हे असं होतं ना, आता समोर असं करायचं. यांनी टाइम वाढतो अभ्यासाचा. त्यामुळे सिटिंग्स प्लॅन करायचे असतात. मोस्टली आपले जसे लेक्चर्स होतात तुम्ही स्कूलमध्ये केल्या ह्याच्यात, ते 45 मिनिटं ते 1 तासाचे असतात. त्यामुळे आपली तेवढी कॅपॅसिटी असते. एका वेळेस 1 तास सलग बसायचं. स्टार्ट करा छोट्या छोट्या ह्याच्यापासून, असं 1 तास
त्यानंतर 5-10 मिनिट जस्ट पाय मोकळे, म्हणजे पाणी पिऊन येणं किंवा चहा पिणं जमेल. पिक्चर आपला व्हिडिओ, पिक्चर, गाणे ऐकणं असं नाही करायचं, कारण की त्याचा प्रॉब्लेम असा असतो, पिक्चर, गाणे हे आपल्या डोक्यात फिरत असतात, त्यामुळे पुन्हा अभ्यासात कॉन्सन्ट्रेट करायला प्रॉब्लेम जातो. त्यामुळे सलग हे करायचं. 10 मिनिटाचा ब्रेक तुम्हाला म्हटलं कसं छोटा ब्रेक आहे तो, पुन्हा परत यायचं, पुन्हा 1 तास बसायचं, असं सिटिंग करायचं. असा एक 2 तासाचा सेशन झाला, राईट. 2 तासानंतर मोठा ब्रेक घेऊ शकता. तो नाश्त्याचा असू शकतो, जेवायला गेले अर्धा-पाऊण तास, तसा ब्रेक. पुन्हा परत आल्यानंतर पुन्हा असेच 1-1 तासाचे अजून 2 तासाचा किंवा असं 3 तासाचं सेशन. अशा सेशन्समध्ये डिवाइड करायचं. एका सेशनमध्ये एकच सब्जेक्ट करायचा. पॉलिटी असेल तर पॉलिटी, हिस्ट्री असेल हिस्ट्री, जो असेल तो. मोस्टली काय प्रिफर करतो, एका दिवसात 2 पेक्षा जास्त सब्जेक्ट नाही करत. 2 तरी का, आयडियली एकच करायला पाहिजे. 2 का म्हणतोय की एखादा केल्यानंतर खूपच बोर झालाय, हिस्ट्री जास्तच बोर होत आहे, तर पॉलिटी पकडतो. तसं करायला म्हणून 2 आळीपाळीनी 2 सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. अदरवाईज जर तुमची कॅपॅसिटी असेल, मी जेव्हा करायचो त्या ह्याच्यात एक पकडलं पुस्तक की त्याला सोडायचंच नाही, त्याला संपवूनच काढायचं. म्हणजे मी पहिले 5 दिवस 7 दिवस असं त्याच ह्याला हे करायचं. तसं पण तुम्ही करू शकता. तर मिनिमम 1 और मॅक्झिमम 2 सब्जेक्ट असं करता येऊ शकतं. इंग्लिश इम्प्रूव्ह करणं. इंग्लिश 2 फॅक्टर आहे. एक आहे रायटिंग आणि इंग्लिश स्पीकिंग. या दोन्ही कम्प्लिटली वेगळ्या गोष्टी आहे. हे दोन्ही सारखं बिलकुल नाही. दोन्ही याला वेगळ्या स्किल्स लागतात. रायटिंग आणि या दोन्हीसाठी एक बेसिक असतं, वोकॅबलरी डेव्हलप करणं. वोकॅबलरी म्हणजे तुमचा शब्दसाठा असायला पाहिजे. पेपर वाचायला घ्यायचा, हिंदूपेक्षा एक्सप्रेस घ्या, ते सोडून दुसरे नाही वाचायचे. टाइम्स ऑफ इंडिया वगैरे, हिंदुस्तान टाइम्स हे अजिबात वाचायचे नाही पेपर. एक्सप्रेस किंवा हे घेताना पेपर जेव्हा वाचतोय आपण, स्वतःला कधी फसवायचं नाही. पहिलं सेंटेन्स वाचलं, त्यातला कोणता शब्द माहीत नाही किंवा काय कळाला नाही, ते लगेच डिक्शनरी चेक करायचं. आधी चांगल्या ऑक्सफर्डच्या डिक्शनरी होत्या, आता सगळ्यांच्या मोबाईलमध्ये डिक्शनरी आहेच. लगेच चेक करायचं. तिथल्या तिथं तो शब्द लिहा किंवा एक वेगळी वही बनवा. त्या वहीमध्ये तो शब्द, त्याचा अर्थ, इंग्लिशचा अर्थ इंग्लिशमध्येच लिहायचा मोस्टली. म्हणजे ते समजायला तुम्हाला इंग्लिश इम्प्रूव्ह व्हायला असं. इंग्लिश इम्प्रूव्ह करायची असेल, इंग्लिशचा अर्थ इंग्लिशमध्येच लिहायचा, मराठीत लिहायचा नाही. त्याच्याने तुम्ही इंग्लिश कधीच शिकत नसता. इंग्लिशचा आपला एक फॉल्ट असतो, आपलं स्पीकिंग जमत नसते, दॅट वी थिंक इन मराठी. आपण मराठीत विचार करतो, त्याला ट्रान्सलेट करतो आणि मग इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करतो, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. त्यामुळे इंग्लिशचा अर्थ इंग्लिशमध्येच शोधायचा, ते तिथं लिहायचं वेगळ्या वहीत. त्या वहीला रिवाईज करायचं. ठीक आहे, त्याला रिवाईज करता येतं. असं करून तुमची वोकॅबलरी वाढेल. असं करताना शब्दसाठा झाल्यानंतर काही प्रश्न लिहून पाहायचे, स्वतः शब्दात लिहिता येतात का, मित्रांना दाखवायचे, काय चुकतंय का ते बघा, आणि अशा गोष्टी हे करू शकता. स्पीकिंगमध्ये कोणाला चांगलं बोलता येत असेल, हे कोणी किती हसले तरी पण बोलायचं. तुम्हाला कोणी किती सांगेल, इंग्लिश स्पीकिंगचं तुम्हाला एकच त्याच्या मागचं सोल्युशन सांगतो की दुनियाभराचे क्लासेस आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहे. इंग्लिश स्पीकिंगसाठी एकच गोष्ट आहे प्रिपेअर करायची, बोलणं. तुम्ही जेवढं बोलणार तेच सोल्युशन. तीच सगळ्यात कठीण गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे ते इनर रेझिस्टन्स असतं की आपल्याला ते येत नसतं, आतमधून बाहेर कोणी हसत असते, आपल्याला ते कठीण असतं, पण तेच सोल्युशन आहे. बोलाल तेवढंच येत जाईल. म्हणून जेवढं बोलाल तेवढं चांगलं आहे. मला आवडलं होतं, मध्ये एक क्लास केला होता तसा मी, बघा जर जमत असेल तर. एक सिम्बॉयसिसचं इथं इल्टिस नावाचं इन्स्टिट्यूट आहे, SB रोड आहे, सेनापती बापट रोड. तिथं इंग्लिश लर्निंग समथिंग नावाचं असं कोर्स त्यांचा इल्टिस, ELTIS. तिथे इंग्लिश स्पीकिंगचा खूप चांगला कोर्स चालतो, असं बेसिकपासून ॲडव्हान्स. आणि तिथं ते जास्त बोलण्यावरच भर देतात. तसं वगैरे काही करता आलं जर फावल्या वेळात, तर कधी हे करू शकता, फायदा होईल. सॉरी, पुन्हा एकदा रिपीट करा. हां, हो. हां, UPSC तू फार ॲडव्हान्स क्वेश्चन विचारला बेसिक बॅचमध्ये असूनही. ॲडव्हान्स इन द सेन्स की मल्टी डायमेन्शनल उत्तर कसं लिहायचं, हा क्वेश्चन म्हणजे जे अटेम्प्ट देतात, जे फेल झालेले ते विचारत असतात. तुम्ही आतापासूनच जर ते शिकत असाल तर कधी बेस्ट आहे. मल्टी डायमेन्शनल म्हणजे एकांगी उत्तर नसायला पाहिजे. म्हणजे एखादा इश्यू आहे, मला एखादा टॉपिक सांगा.
जीएसटी. जीएसटी काय आहे माहिती आहे का? माहित आहे? गुड सेन्सर काय फुल फॉर्म असणं म्हणजे माहित असणं होत नाही. काय आहे? कोणता टॅक्स आहे? डायरेक्ट टॅक्स आहे की इनडायरेक्ट आहे? इनडायरेक्ट आहे. अरे वा, तेवढं माहिती आहे तरी खूप झालं. समज जीएसटी आहे, जीएसटीवर क्वेश्चन आला की जीएसटीचा भारतावर काय परिणाम होईल. साधा भारताच्या इकॉनॉमी मी म्हटलं नाही मुद्दाहून, भारतावर काय परिणाम. जीएसटी ही मोस्टली इकॉनॉमीशी रिलेटेडच आहे. तर याचं एकांगी उत्तर कसं होईल की इकॉनॉमी, तर टॅक्स वाढेल, या वस्तू स्वस्त होतील, या गोष्टी वाढतील, आणि स्टेट थ्रू दुसऱ्या स्टेटमध्ये ट्रान्सपोर्ट वाढेल, अशा गोष्टी या लिहिणं म्हणजे हा एकच फॅक्टर दिला, हा एकांगी उत्तर झाला, नुसतं इकॉनॉमी. या गोष्टीला मल्टी डायमेन्शनल कसं लिहिणार, सोसायटी, हे अँगल असतात. मल्टी डायमेन्शनल कसं वाढवायचं असतं ते सिम्पल लॉजिक आहे. कोणताही प्रश्न आला कोणत्याही टॉपिकला सगळ्या अँगलनी ब्रेक करणं. सोसायटी म्हणजे सोशियल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, जिओग्राफिकल, एन्व्हायरमेंटल, इंटरनॅशनल, नॅशनल, स्टेट, लोकल, इथिकल, सायकोलॉजिकल, एवढे सारे पॉईंट्स आहेत की या प्रत्येक अँगलनी तुम्ही तो टॉपिक फिट करायचा म्हणजे ते झालं मल्टी डायमेन्शनल. जीएसटी बद्दल याचा ओव्हरऑल सोसायटीवर काय इफेक्ट पडणार, कोणाला किती प्रॉब्लेम्स फेस करावं लागणार, किती नाही, शेतकऱ्यांना काय फायदा होणार, त्याच्यावर टॅक्स नसतं पण बाकीच्या गुड्सवर कसं काय प्रॉब्लेम येणार, तो एक डायमेन्शन झाला. दुसरं डायमेन्शन पॉलिटीचं असतं. पॉलिटी म्हणजे स्टेट, राज्य आणि सेंटर यांच्यामधल्या रिलेशनमध्ये काय फरक पडणार, हा झाला पॉलिटिकल अँगल त्याचा. तर या सगळ्या कोऑपरेटिव्ह फेडरलिझम जो शब्द आहे त्या गोष्टीत काय होणार हे म्हणतात म्हणजे मल्टी डायमेन्शन. तर मी जसं म्हटलं या सगळ्या फॅक्टर्स त्या याच्यावर विचार करणं म्हणजे मल्टी डायमेन्शन डेव्हलप करणं. ही खूपच इम्पॉर्टंट गोष्ट आहे. खूप चांगला क्वेश्चन विचारला की फिजिकल फिटनेस. हे बघा, कोणतंही एम ठरवलं आपण त्याला दोन रिक्वायरमेंट असतात, एक म्हणजे मेंटल प्रिपेअर्डनेस आणि दुसरं फिजिकल. मी तो उलट सांगत असतो की मेंटलवर जरा जास्त लक्ष द्या, फिजिकल लोक सगळ्यांना, कारण की ते दिसून येतं आणि आपल्याला त्याचे इफेक्ट्स जर आपण लक्ष दिलं नाही तर आपली तब्येत खराब होणं हे सरळ इफेक्ट समजत असतात. त्यामुळे फिजिकल तरी आपण जरा जास्त कॉन्शियस असतो असं मला वाटत असतं, पण मेंटली आपण जास्त लक्ष देत नसतो. मेंटल इन द सेन्स की रिलॅक्सेशन करणं, स्वतःसाठी टाइम काढणं, रिफ्लेक्ट करणं की मी दिवसभरात काय केलं काय नाही केलं, माझ्या स्ट्रेंथ काय, माझ्या विकनेस काय, मी काय करायला पाहिजे, या महिन्यात माझा झाला अभ्यास, या महिन्यात नाही झाला, हे कारणं होती, मी बाकीच्या डिस्ट्रॅक्टिंग फॅक्टर्सपासून स्वतः अलिप्त राहून कसा अभ्यास जास्त करू शकतो, या सगळ्या मेंटली गोष्टी याच्यावर स्ट्रॉंग असणे फारच गरजेचं आहे. फिजिकली आपल्याला फिट राहणे फार इम्पॉर्टंट आहे, कारण की या दोन गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. जेव्हा तुम्हाला दिवसभर अभ्यासाला बसायचं आहे, एक 10-15 तास अभ्यास करायचा आहे, तर तुम्ही फिजिकली तेवढं स्ट्रॉंग असणं हे फार गरजेचं आहे, तेवढा स्टॅमिना तुमच्यात असायला पाहिजे. तर त्याच्यात काही बेसिक गोष्टी आहेत. पुण्यात मला जे जास्त आवडलं, मी इंजिनिअरिंगला जसं त्या लोणेरे या आलो होतो, मला मेससाठी जास्त ऑप्शन नव्हतं, माझ्या मेस तेवढ्या खास नव्हत्या. पुण्यात आलो, पुण्यात मेस खूप मस्त आहेत, व्हेरायटीज फार चांगल्या आहेत. तर अशा चांगली मेस असं निवडा की ज्या याच्यात पालेभाज्या किंवा अशा गोष्टी देतील जे थोडं हेल्दी फूड आहे.